गणित जे ते गणित झालेलं आहे. याशिवाय आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आढळते ती म्हणजे जो आता आपला बीएचा सिलेबस तयार केलेला आहे, त्या बीएच्या सिलेबसची जी सब कमिटी होते त्या सब कमिटीमध्ये रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जीपीएस, जीएनएस या सर्वाचा सिलेबस तयार करण्यामध्ये अमोल जरग सरांचं एक महत्वाचं योगदान आहे. आणि मग अशा प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारचं जीआयएस टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणारे रिसोर्स पर्सन म्हणून आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिक बद्दल जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला डिस्ट्रीब्युशनल मॅप्स हे तयार करायचे असतात आणि आजपर्यंत आपण ते बऱ्यापैकी हातानच तयार करत होतो. परंतु हे जे काही मॅप आहेत हे मॅप आपण जीआयएसच्या माध्यमातून क्यूजीआयएसच्या माध्यमातून कसे तयार करायचे याबद्दलचं मार्गदर्शन सर आज करणार आहे. तर निश्चितपणाने मला खात्री आहे की येणाऱ्या या वर्षाचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट असेल त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काही लोक निश्चितपणानं अशा प्रकारचे काही मॅप जे आहेत ते या जीआयएसच्या क्यूजीआयएसच्या माध्यमातून तयार करतील एवढा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा मी जास्त वेळ न घेता इथं उपस्थित असणारे रिसोर्स पर्सन, त्याचबरोबर बीओएसचे डॉक्टर बी.एस. जाधव, डॉक्टर तेलोरे सर या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर अमोल जरग सरांना विनंती करतो की त्यांनी आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिक वरती मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी. डॉक्टर अमोल जरग सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही अगदी अत्यंत चांगल्या रीतीने इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. इथं माझे काही गुरुवर्य पण आहेत, डॉक्टर बी.एस. जाधव सर असतील, डॉक्टर के.आर. जाधव सर असतील, तेलोरे सर असतील, कोरे सर असतील किंवा त्याचबरोबर इतरही शिक्षक असतील. त्याचबरोबर माझे काही विद्यार्थी पण आहेत, ऋषिकेश पाटील असेल, त्याचबरोबर माझे मित्र पण आहे जो सध्या आम्ही एकत्र म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो, परत जीआयएस मध्ये पण आम्ही दोघांनी चांगलं हे केलं ते सुभाष चावरे सर पण असतील. तुम्ही मला संधी दिली माझं मत व्यक्त करण्याची किंवा मांडण्याची किंवा जे माझ्याकडे जे स्किल आहे, टेक्निक्स आहे ते इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. मला माझे गुरु जे आहेत अनिल येडगे सर त्यांनी मला एकदा सांगितलेलं आहे की तुला जे काय येते ते तुझ्याजवळ ठेवू नको, ते सगळ्यांना देत चल, त्यातून सर्वांचा विकास पण होईल, त्यांना त्या तंत्रज्ञानाबद्दल असलेली माहिती पण समजत जाईल. मी तेच कॅरी फॉरवर्ड करतोय. मला जी गोष्ट येते ती मी शिकवतोय. आता हे एक बेसिक लेवलचं आहे. माझी तरी इच्छा अशी आहे की मी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील शिकलेलो आहे, मशीन लर्निंग सुद्धा शिकलेलं आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण मी तुम्हाला शिकवू शकतोय. असं नाही वाटलं पाहिजे की आपण जे सुरुवात करतो हे सुरुवातीचा कोर्स आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, हे बेसिक आहे. बेसिक पासून तुम्ही सगळ्यांनी, मी असं रिक्वेस्ट करतो ऑर्गनायझरना की इन फ्युचर मध्ये तुम्ही मशीन लर्निंग वरती एखादा कोर्स ठेवा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती कोर्स ठेवा, जेणेकरून फ्युचर मध्ये आपली जॉग्राफीची मुलं ही मार्केटमध्ये आपल्याला चालतील किंवा त्यांना स्कोप येईल भविष्यामध्ये. असं करा. मी एवढंच बोलतो, जास्त काय नाही बोलत. मी माझ्या लेक्चर मधून तुम्हाला गोष्टी काही समजावून सांगेन. थँक्यू सर. दिसतं का माझं प्रेझेंटेशन? हा दिसतंय सर. तो आजचा जो टॉपिक आहे तो हाऊ टू क्रिएट स्पॅशल डिस्ट्रीब्युशन मॅप्स इन क्यूजीएस. तर हा आहे. तर आपल्याला भूगोलामध्ये जर विचार केला तर भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना नकाशाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण की भूगोलाचा अभ्यास करत असताना फक्त आपण फिजिकल किंवा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास न करता मानवी भूगोलाचा देखील अभ्यास करतो. त्याचबरोबर पर्यावरणामध्ये बदल होणारे किंवा त्याच्यामध्ये सातत्यानं बदल होत असताना नैसर्गिक साधन संपत्तीचा झालेला बदल आणि त्याचबद्दल त्या घटनांचं अध्ययन, अध्यापन कसं करायचं, कसं रिप्रेझेंट करायचं हे आपण नकाशाच्या द्वारे दाखवतोय. त्यामुळे भूगोलशास्त्राच्या विषयामध्ये नकाशा हा अविभाज्य भाग बनला आहे. आज भूगोलशास्त्राचा जर नकाशाविषयी कोणताही अभ्यास करत असताना किंवा नकाशाशिवाय आपल्याला कोणतेही भौगोलिक प्रदेश किंवा देश अभ्यासणे इतकं सोपं झालेलं नाही. जर आपल्याकडे नकाशा असेल तर आपण इझिली कम्पॅरेटिव्हली अनालिसिस करायला सुरुवात करतोय की इथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, इथं वनांचं छादन कसं आहे, महाराष्ट्रामध्ये कसं आहे, कर्नाटकमध्ये कसं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये कसं आहे. म्हणजे अगदी नकाशा आपल्याला तिथली फॅक्ट्स आणि रियालिटी एका क्षणामध्ये दाखवतो. त्यामुळे भूगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये नकाशाला
खूप महत्व आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा जर आपण अभ्यास करायचा गेला तर तिथली भौगोलिक, सांस्कृतिक स्वरूपाचा अभ्यास करताना तेथील भूरचना असेल, हवामान असेल, पाणी असेल, खनिजे असतील, वनसंपदा असेल, रस्ते असतील, वसाहती असेल, लोकजीवन असेल, या सर्व गोष्टींचे सखोल निरीक्षण आपण करतो. जसं पूर्वीच्या काळामध्ये भूगोलाचे डेव्हलपमेंट होत असताना किंवा विकास होत असताना आपण 4 महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. पूर्वी निरीक्षण केली जायचे, निरीक्षणातून वर्णनात्मक अभ्यास करायचा, वर्णनात्मक अभ्यासातून मग वितरणात्मक अभ्यास करायला सुरुवात झाला आणि वितरणात्मक अभ्यास करत असताना त्याला सायंटिफिक टच दिला गेला आणि त्यातून खऱ्या अर्थाने भौगोलिक किंवा भूगोलाचा विकास झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं हे करत असताना, वितरणात्मक अभ्यास करत असताना, तर हे वितरणात्मक आपल्याला तुलनात्मक अभ्यास जर करायचा असेल तर नकाशा हे एक अत्यंत महत्वाचं साधन आहे. आणि सध्याच्या युगामध्ये तंत्रज्ञान इतकं विकसित झाले की पूर्वीच्या मेथडपेक्षा आता कॉम्प्युटराइज्ड मेथड्स असतील त्या अगदी सुलभ आणि सुस्पष्ट आपल्याला एखाद्या प्रदेशाचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्यामुळे भौगोलिक प्रदेशाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट साध्य होते. याचाच अर्थ असा आहे की नकाशा हा भूगोलशास्त्राच्या अध्ययनाचे एक उद्दिष्ट साध्य करण्याचे एक प्रमुख साधन आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीच्या आपण नकाशाच्या द्वारे किंवा वितरणात्मक अभ्यासाच्या द्वारे किंवा तुलनात्मक अभ्यासाच्या द्वारे फक्त कल्पना येते आपल्याला किंवा कल्पना आपण मांडू शकतो. ह्या पृथ्वीवरती कोणकोणत्या प्रकारचे रिसोर्स आहेत आणि ते कसे आपण हे केले पाहिजेत, वापरले पाहिजेत, हाताळले पाहिजे. आणि हे सध्या आपण वेगवेगळ्या हवाई छायाचित्राच्या किंवा उपग्रह प्रतिमाच्या सहाय्याने आपण पाहतोय किंवा त्याच्याद्वारे अभ्यास केला जातोय. या घटकांचा स्वतंत्ररित्या आणि सुलभ पद्धतीने अभ्यास करण्यासाठी अशी विशिष्ट तंत्र आहेत. साहित्य आहे, त्याचबरोबर त्याचं कौशल्य देखील आपल्याला हवे. त्याचबरोबर आपण एखाद्या भागाचा किंवा एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करत असताना, तुलनात्मक अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचा वापर करतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या रेषांचा वापर करतो, वेगवेगळ्या आपण वर्तुळांचा वापर करतो, वेगवेगळ्या आपण सर्कल आहेत त्यांचा वापर करतो आणि तिथल्या एक्झॅक्ट तुलनात्मक अभ्यास कसा आहे त्या भौगोलिक परिस्थितीचा किंवा त्या प्रदेशाचा हे आपण दाखवतो. आता आकडेवारी दर्शवण्याच्या विविध पद्धती आहेत. आपण जर फील्ड वर्कला गेलो तर विविध माहिती गोळा करून आणतो. मग ती वेगवेगळ्या स्वरूपात असेल, मग तो प्रायमरी डेटा असेल किंवा सेकंडरी डेटा असेल. तर प्रामुख्याने भौगोलिक घटकांची आकडेवारी विविध पद्धतीने दर्शवली जाते. त्यामध्ये 2 प्रमुख पद्धती आहेत. एक आलेख किंवा आकृती ज्याला आपण ग्राफ्स किंवा डायग्राम म्हणतो आणि दुसरे आहे ते वितरणात्मक नकाशे. त्याला आपण डिस्ट्रीब्युशनल मॅप्स म्हणतोय. डिस्ट्रीब्युशनल मॅप्स म्हणतोय. आता आलेख आणि आकृत्यामध्ये वेगवेगळ्या आहे, बार ग्राफ आहे, पाय चार्ट आहे, आपण वेगवेगळे सर्कल्स किंवा आपण मॅटलॅब मध्ये वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकतो, ग्राफ्स आणि डायग्राम्स बनवू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे आपण ट्रॅडिशनली आपण हाताने पूर्वी वितरणात्मक मॅप बनवत होतो, आता त्याला डिजिटल स्वरूप आले. जीआयएसच्या द्वारे आपण वेगवेगळे वितरणात्मक नकाशे तयार करतो. मग हवामानाचा असेल, जमिनीचा असेल, भूरचनेचा असेल, त्याचबरोबर पावसाचा असेल, त्याचबरोबर लोकसंख्येचा असेल, हे सर्व आपण मॅप किंवा वितरणात्मक नकाशे अशा प्रकारे आपण बनवू शकतो. त्यानंतर तिसरं जे आहे ते सांख्यिकी आकृती, स्टॅटिस्टिकल डायग्राम्स. या स्टॅटिस्टिकल डायग्रामचा अभ्यास करत असताना आपण पहिल्यांदा बघतो की एकमितीय म्हणजे 1 डायमेन्शनल डायग्राम ही कुठल्या बेसिसवरती आहे, तर लांबीच्या आधारावरती ही एकमितीय डायग्राम आहे किंवा एकमितीय आकृती आपण त्याला म्हणतोय. त्यामध्ये प्रामुख्याने कशाच्या द्वारे अभ्यास केला जातो एखाद्या घटकाचा, तर लाईन ग्राफचे आपण दाखवू शकतो. मग आपलं टेम्परेचर असेल ते दाखवू शकतो आपण, त्याचबरोबर हवामान असेल तर दाखवू शकतो, वायुभार आपण दाखवू शकतो, त्याचबरोबर पाऊस आणि टेम्परेचरचं आपण हे कसं आहे ते वर्षभराचं ते दाखवू शकतो. दुसरं आहे ते स्तंभाद्वारे आपण वेगवेगळ्या घटकांची माहिती त्या ग्राफ पेपरवरती किंवा त्या ग्राफवरती दाखवू शकतो, जेणेकरून आपल्याला पटकन अंडरस्टँडिंग होईल, पटकन त्याचा अंदाज येऊ शकेल किंवा त्या भूप्रदेशाचा त्या प्रदेशाचा आपल्याला अनालिसिस करताना सोपं जाईल. त्याच्यानंतर आहे ते द्विमितीय आकृती, 2 डायमेन्शनल डायग्राम. हे बेस्ड ऑन कशावरती आहे, तर लांबी आणि रुंदीच्या आधारावरती आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की वर्तुळ असतील, चौरस असतील, आयताकृती असेल, विभाजित वर्तुळ असेल, तर या सर्वांचा आपण काय करतोय, अभ्यास करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करतोय, त्याचे मॅप्स बनवतोय. फॉर एक्झाम्पल क्रॉप ऍग्रिकल्चर सिस्टीम मध्ये एका शेतामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली असतील आणि त्याचं जर आपल्याला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल, तर आपण प्रामुख्याने
वर्तुळ सर्कल डायग्राम वापरतो आणि त्यानुसार त्याचा किती बाबा म्हणजे गहू किती टक्के झालेला आहे आपला, तांदूळ किती टक्के झालेला आहे, ऊस किती आपण घेतलेला आहे किंवा दुसरा अन्य कोणती पिकं घेतली आहे, तर त्या एका पर्टिक्युलरली वर्तुळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं पर्टिक्युलरली त्या एरियामध्ये हे आपण डिस्ट्रीब्युशन दाखवू शकतो. त्याचप्रमाणे चौरस, आयताकृती, विभाजित विभाजित वर्तुळे यांच्या देखील आपण ह्या वेगवेगळ्या नकाशासाठी किंवा डिस्ट्रीब्युशनल मॅपसाठी वापर करतो. त्यानंतर त्रिमितीय 3 डायमेन्शनल डायग्राम हे बेस ऑन कशावर आहे, लांबी, रुंदी आणि उंचीच्या आधारावरती आहे. मग यामध्ये प्रामुख्याने काय आहेत, गोल आहे, घन आहेत, ठोकळे आहेत. जर आपण पृथ्वीचा अभ्यास करायला गेलो तर घनता जर आपल्याला बघायची असेल तर आपण पृथ्वीचं सांगू शकतो की इंटेरियर ऑफ द अर्थ सांगत असताना प्रत्येक विभागाची आपली काहीतरी घनता ठरलेली आहे, त्यानुसार आपण सांगतोय. त्याचबरोबर वॉटर डिस्ट्रीब्युशन करत असताना सरफेसवर किती वॉटर आहे, अंडरग्राऊंड किती वॉटर आहे, फ्रेश वॉटर किती आहे, हे देखील आपण गोल सर्कलच्या द्वारे आपण दाखवू शकतो. त्यामुळे त्रिमितीय आकृतीचा देखील भूगोलाच्या अभ्यासामध्ये खूप मोठा वापर केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो. आता चौथा जो विभाग आहे तो पिक्टोरियल डायग्राम, ज्याला आपण चित्रमय आकृती म्हणतोय. सांख्यिक माहिती जर आपल्याला अधिक झाली किंवा भौगोलाची एकापेक्षा अनेक झाली आणि आपल्याला भौगोलिक घटकांचे वितरण ते दर्शवायचं असल्यास तर ते चित्राच्या स्वरूपात आपल्याला दर्शवता येते. मग हे चित्राच्या स्वरूपात दर्शवत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी विविध सांकेतिक चिन्ह व चित्रे यांचा वापर करून आपण काय करू शकतो, तो मॅप आपण रिप्रेझेंट करू शकतो किंवा दाखवू शकतो किंवा सांगू शकतो, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला पटकन समजून येईल की बाबा ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक घटक आहेत आणि त्या भौगोलिक घटक आहेत. फॉर एक्झाम्पल रिव्हर असतील, टँक्स असतील, वॉटरफॉल्स असतील, वेल्स असतील, तर हे त्या भागामध्ये किती प्रमाणात आहेत हे आपल्याला समजून येईल. आता आपला जो आजचा टॉपिक आहे त्याच्यावरती आपण फोकस करतोय, वितरणात्मक मॅप, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशनल मॅप्स म्हणतोय. आता भौगोलिक घटकांची आकडेवारी बिनचूक आणि तुलनात्मक पद्धतीने जर दर्शवायचे असल्यास आपल्याला डिस्ट्रीब्युशनल मॅप्स हे खऱ्या अर्थाने उपयोगाचे ठरतात. कारण या भूपृष्ठावरती विविध भौगोलिक घटक आहेत आणि या घटकांचे वितरण आपण एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवू शकतो. ते कशाच्या सहाय्याने दर्शवू शकतो, मग बिंदुस्थान असेल, स्तंभच्या सहाय्याने असेल, गोल असेल, वर्तुळ असेल, घन असेल किंवा चिन्हांच्या सहाय्याने असेल, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकतो, माहिती दर्शवू शकतो. आता क्षेत्रीय पद्धत आहे, एरियल मेथड्स आहेत. तर आता एरियल मेथड्स पण वेगवेगळ्या आहेत. मग याच्यामध्ये प्रामुख्याने काय छाया पद्धती असतील. जर आपल्याला रेनफॉलचा मॅप, आपल्याला रेनफॉल म्हणजे पावसाचे शेड्स दाखवायचे असतील की वेस्टर्न घाटामध्ये कसा पाऊस आहे आणि तो ईस्टर्न पार्टला कसा कमी कमी होत चाललाय, तर हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला छाया पद्धतीचा आपण अभ्यास करू शकतो. आयसोप्लेट मॅप आहे, आपल्याला जर आयसोबार दाखवायचे असतील किंवा टेम्परेचरचं हे दाखवायचं, आयसोथर्म दाखवायचे असतील तर सममूल्य रेषा आहेत, तर त्याचा आपण वापर करू शकतो. किंवा आपल्याला समजा कंटूर लाईन्स दाखवायचे असेल त्याचा करू शकतो आपण वापर. डॉट मेथड्स आहेत, जर एखाद्या शहराची किंवा एखाद्या व्हिलेजची त्या पर्टिक्युलरली आपल्याला जर पॉप्युलेशन दाखवायची असेल, प्रत्येक व्हिलेजची त्या जिल्ह्यातली पॉप्युलेशन दाखवायची असेल तर आपण टिंब मेथड पद्धत वापरू शकतोय, डॉट मेथड वापरू शकतोय. त्याचबरोबर रंग मेथड आहे, आपल्याला वेगवेगळ्या रंग छटा देऊन तिथली भौगोलिक घटकांचं वितरण कशा प्रकारे आहे, कोणत्या प्रदेशात जास्त आहे, कुठं कमी आहे, हे आपण अगदी साध्या पद्धतीने दाखवू शकतो आणि जास्तीत जास्त इफेक्टिव्ह पद्धत होतं. तर ह्या क्षेत्रीय पद्धती आहेत, छाया पद्धती आहे, सममूल्य रेषा आहे, टिंब पद्धत आहे आणि रंग पद्धत आहे. आता लास्ट जे आहे ती रेषादर्शक पद्धती आहे, आपण त्याला फ्लो डायग्राम म्हणतोय. मग एखादा प्रवाह कसा आहे, वाहतुकीचा प्रवाह कसा आहे किंवा नदींचा प्रवाह कसा आहे किंवा स्टीम ऑर्डरचा प्रवाह कसा आहे, हे दाखवण्यासाठी आपण काय करतोय की फ्लो डायग्रामचा आपण काय करतोय वापर जास्तीत जास्त प्रमाणात करून ते आपण कसा फ्लो आहे, कशी इंटेन्सिटी आहे, कशी फ्रिक्वेन्सी आहे त्या त्या एरियामध्ये किंवा त्या त्या भागामध्ये, ते आपण त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे हे सांगण्यासाठी फ्लो डायग्राम देखील वापरला जातो. तो प्रामुख्याने मोस्टली वाहतूक मार्ग दर्शवण्यासाठी हा यूज केला जातो. आता हे मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली. आता हे तुम्हाला एक जनरल व्ह्यू यावा की डिस्ट्रीब्युशनल मॅप्स काय आहेत किंवा इतर जे मॅप्स आहेत ते कशा प्रकारचे असतात हे मी सांगितले. आता यानंतर प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. मी एक 3 मेथड्स तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये छाया पद्धती असेल, दुसरी पाय चार्ट असेल आणि तिसरी बार ग्राफ असेल, जे जेणेकरून तुम्हाला
उपयोगाला येईल किंवा उपयोगामध्ये आणता येईल, विद्यार्थ्यांना शिकवता येईल. मी ऑलरेडी मटेरियल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक डेटा पाठवलेला आहे, कोल्हापूरची शेफ फाईल पाठवलेली आहे. आणि दुसरा म्हणजे मी टेलिग्रामला जे काही मी करणाऱ्या स्टेप्स आहेत, स्टेप बाय स्टेप्स, त्या सगळ्याचे स्क्रीनशॉट विथ कसं करायचं हे सगळं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर मी आता डायरेक्ट प्रॅक्टिकली ओरिएंटेड जातो. इथं कुणाला काही शंका आहे का? हॅलो, हा बोला सर. हा, इथं कुणाला शंका नाही ना सर? प्रॅक्टिकलला आपण सुरुवात नाही नाही, करायचं. काय काय अडचण नाही. हो हो, ठीक आहे. सर्वांना दिसतंय ना? हॅलो, हा स्क्रीन दिसतंय सर तुमची. हा. तर आपण पहिल्यांदा बघू की आपल्याला पाय डायग्राम तयार करायचा आहे. मी असं समजतो की मी तुम्हाला ऑलरेडी डेटा दिलाय आणि तुम्हाला जर माझ्यासोबत करायचं असेल तर करू शकता, अदरवाईज मी स्टेप बाय स्टेप ऑलरेडी दिलेलेच आहेत फाइल्स, तुम्ही फक्त बघत चला. तर पहिल्यांदा आपण ज्यावेळी QGIS ओपन करेन, QGIS ओपन केल्यानंतर हा मेन विंडो ओपन होईल. ही मेन विंडो ओपन झाल्यानंतर आपण ऑलरेडी, तुम्ही मला वाटते कालच्या लेक्चरला शिकलेला आहे की हाऊ टू क्रिएट अ शेप फाईल. मग पॉइंट असेल, पॉलीलाईन असेल किंवा पॉलिगॉन असेल, हे तुम्हाला कळालेलं आहे. तुम्ही तसा शेप फाईल क्रिएट करू शकता, त्याला ऍट्रिब्यूट डेटा भरू शकता. मी तुम्हाला स्पेशल जॉईनिंग सांगितलं असतं, पण त्याच्यात वेळ जाणार, त्यामुळे ऑलरेडी मी त्याच्यामध्ये डेटा फिलअप केलेला आहे जनरली असं. आणि ते कसं जरा आपण सर, हा, जरा सर, स्क्रीन तुमची हा. शेअर झालेली नाही बघा. काय ते स्क्रीन शेअर झालेली नाही. शेअर झालेलं नाही का? एकच शेअर आहे सर. आहे ना? बीएस नाही दिसत नाही. QGIS दिसते ना सर? बघा, नाही, नाही, QGIS नाही. अजून आलेलं नाही. नाही स्क्रीन दिसत नाही. असं करा, स्क्रीन एकदा परत स्टॉप करा आणि परत हे करा. सर आता दिसते? हा प्रेझेंटिंग व्हायला लागले. QGIS दिसते सर? नाही दिसत सर. QGIS आलेलं नाही. चालेल नाही. खाली तुम्ही ओपन केलं असेल तर खाली क्लिक करा QGIS वरती. हा, केले ना सर. तुमची मीटिंगचं जे स्क्रीन आहे का नाही, ती स्क्रीन येते. सर आता? हॅलो, हा झाले, आता झाले ओपन. पण झाले ना? ठीक आहे. ओके सर, ओके. हा QGIS चा इंटरफेस आहे, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहे की मला वाटतं डॉक्टर BS जाधव सरांनी तुम्हाला कोऑर्डिनेट कसे करायचं ते सांगितलं. त्याचबरोबर बेसिक इंट्रोडक्शन ही हे सुभाष चौरे सरांनी सांगितलं. त्यानंतर हाऊ टू जिओ रेफरन्सिंग हे डॉक्टर BS जाधव सरांनी सांगितलं. त्यानंतर काल मला वाटते हाऊ टू क्रिएट अ शेप फाइल्स, मग पॉलीलाईन असेल, एरिया पॉलिगॉन असेल किंवा पॉइंट असेल, हे सर्व तुम्ही शिकलेला आहात. मी हे कन्सिडर करून पुढचं घेतोय. समजा ऑलरेडी तुमच्याकडे जर शेप फाईल तुम्ही क्रिएट केलेला असेल आणि जर त्याला डेटा अटॅच असेल, तर आपण काय करणार, पहिल्यांदा की ह्या लेअर विंडोवरती जाणार. लेअर विंडोवरती गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड लेअर येईल. ऍड लेअर आल्यानंतर काय करणार आपण की ऍड व्हेक्टर लेअर. ओके, जस्ट क्लिक. त्यानंतर ही डेटा सोर्स मॅनेजर नावाची विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर तुमचा डेटा जिथं सेव्ह आहे किंवा शेप फाईल जिथं आहे तिथं आपल्याला जायचं आहे. मग इथं हा सोर्स नावाचा एक आहे, तो व्हेक्टर डेटाबेस आहे. त्या 3 पॉइंट वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जिथं शेप फाईल आहे किंवा तुम्हाला जिथं शोधायची असेल, फॉर एक्झाम्पल माझ्या आता डेस्कटॉप वरती आहे, तर मी डेस्कटॉप वरले QGIS वरती गेलो, QGIS वर्कशॉप म्हणलं आणि ही कोल्हापूरची फाईल ओपन झाली. त्यातलं मी कोल्हापूरची शेप फाईल वरती क्लिक करेन, ओपन म्हणेन, ओके, आणि जस्ट ऍड म्हणेन, क्लोज. ही कोल्हापूरची शेप फाईल ओपन झाली इथपर्यंत. ओके, देन ह्या मॅप लेअर वरती इथं खाली काय आहे, कोल्हापूरची शेप फाईल आहे. त्याच्यावर तुम्ही राईट क्लिक केलं, ओपन ऍट्रिब्यूट टेबल बघितलं, तर मी ऑलरेडी इथं काय केलेलं आहे, इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे. जी SC ची पॉप्युलेशन आहे, ST ची पॉप्युलेशन आहे, जनरल पॉप्युलेशन आहे आणि हे नेम 3 आहे. म्हणजे इथं मी ही जनरल माहिती घेतलेली आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी की हे मी एवढं घेतलेलं आहे. ते
सॉरी 3 पॉप्युलेशनच्या हे आहेत आणि घेतलेले आहेत. हा आपला ऍट्रिब्यूट टेबल आहे. परत कोल्हापूर शेप फाईल वर यायचं, प्रॉपर्टी वरती जायचं. प्रॉपर्टी वरती गेल्यानंतर तुम्हाला हे सोर्स सिम्बॉलॉजी हे सगळं माहिती आहे. त्यानंतर डायरेक्ट कुठं जायचं, डायग्राम्स वरती. आता हा डायग्रामची विंडो लेअर प्रॉपर्टीज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं नो डायग्राम्स हे एक येईल, म्हणजे हे अनऍक्टिव्ह दिसतंय, बरोबर आहे. हे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे की ऍक्टिव्ह करायचं आहे. त्या नो डायग्राम्स वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 पर्याय येतील, पाय चार्ट, टेक्स्ट डायग्राम, हिस्टोग्राम, स्टेक बेस. तर पहिल्यांदा आपण काय यूज करणार आहे, पाय चार्ट. तर पाय चार्टला क्लिक करायचं. पाय चार्टला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला साईज वगैरे दिसेल, तर तिथं पहिल्यांदा न जाता आपण पहिल्यांदा ऍट्रिब्यूट वरती जायचं. आता मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं तसं की राईट क्लिक केल्यानंतर ओपन ऍट्रिब्यूट टेबल म्हणल्यानंतर जे तिथं ऍट्रिब्यूट्स होते ते इथं काय झाले, अवेलेबल ऍट्रिब्यूट्स आले. हे नेम आलेत, नेम 3, जनरल, SC ST, बरोबर आहे. आता मग मला ह्याचं काय करायचं की डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्या तहसीलचं ते मला दाखवायचं आहे. मग मी प्रामुख्याने काय करेल, तर मी जनरलला ऍड करेन, इथं प्लस ऍड केलं, इथं आलं. SC ला ऍड करेन, SC आलं. ST ला ऍड करेन, ST आलं. तर हे सगळ्यांचे कलर्स आहेत ते सेमच आहेत. तर मला यांचे कलर बदलायचे आहेत. मग कलर बदलायचं असेल तर काय करावं लागेल, तर ह्या कलर जो हे आहे त्याच्यावर फक्त डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा सिलेक्ट कलर येईल. ऍज पर तुमच्या नॉलेजनुसार किंवा तुमच्या ह्याच्यानुसार, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कलर चूज करू शकता. समजा मी हा रेड कलर वरती थोडंसं हे केलं, इथं क्लिक केलं आणि जस्ट ओके म्हणलं, हा कलर चेंज झाला. सेम इथं असं करायचं, जस्ट क्लिक ओके, जस्ट क्लिक ओके. आता हे आपण सगळे कलर दिले. आता राहायला कोणता, हा नेम, तो ऍड करायचा. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण केलं. सर्वांना समजलं इथपर्यंत? हॅलो, हो समजली सर. समजलं ना, एकदम सिंपल. हा, आता ऍट्रिब्यूट्स तर आपण फिलअप केले. इथं असाइन्ड ऍट्रिब्यूट्स केलं. असाइन्ड ऍट्रिब्यूट्स ना आपण वेगवेगळे काय केलेत, कलर्स दिलेत. आता कलर दिल्यानंतर काय येणार, आपण रेंडरिंग काय नाहीये, त्यानंतर साईज वर जायचं आहे आपल्याला. आता साईजचं युनिट्स काय असणार आहे हे डिसाईड नाही करू शकत, ते फिक्स्ड आहे. त्यानंतर आपण स्केल्ड साईजला क्लिक करायचं. इथं स्केल्ड साईजला क्लिक केल्यानंतर स्केल लायनर बाय बिटवीन 0 to the फॉलोइंग ऍट्रिब्यूट व्हॅल्यूज किंवा डायग्राम्स असं विचार तुम्हाला. तर ऍट्रिब्यूट आपण काय घ्यायचं की तुम्ही कुठलाही जनरल घेऊ शकता, SC घेऊ शकता, ST घेऊ शकता. मी काय करतो, जनरल हा घेतो, घेतला. इथं फक्त जस्ट क्लिक करायचं, फाइंड. इथं त्याची व्हॅल्यू आली, सर्वात जास्त जी व्हॅल्यू आहे ती इथे येते. आता तुम्हाला जे सर्कल्स आहेत त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे, म्हणजे किती मोठं पाहिजे, त्याची साईज किती पाहिजे, स्केल किती पाहिजे, ह्याच्यासाठी ही व्हॅल्यू आहे. तर या ठिकाणी आपण काय करायचं, एक 25 मी टाकलं. सिंपल आहे, 25 टाकलं. जस्ट ओके म्हणा, आले सर्कल्स. सिंपल. आता असं वाटतं की आपल्याला हे प्रॉपर नाही बसलेले, आपल्याला व्यवस्थित हे करायचंय, नाव नाही आलेले, तर हे सर्कल्स आपल्याला रिप्रेझेंट होतील. परत प्रॉपर्टीज वरती जायचं, या साईज वरती क्लिक करायची, इथं आपण चेंज करायचं, पेन हे म्हणायचं. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं जी कोल्हापूर वगैरे नाव लिहिलं होतं ते कुठं गेलं, ते कुठं आहेत. तर पुन्हा ह्याच्यावरती राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज वरती जावा, या प्लेसमेंट वरती जावा. तुम्हाला इथं 4 दिसतील, अराउंड सेंट्रॉइड, इनसाइड सेंट्रॉइड किंवा युझिंग पेरिमीटर. तुम्ही जसं ह्याच्यातलं सिलेक्ट कराल त्यानुसार काय होईल, तुम्हाला नाव येईल. इनसाइड पॉलिगॉन, लेबल्स मध्ये जायचं, इथं नो लेबल्स लिहिले तिथं क्लिक करायची, सिंगल लेबल्स म्हणायचं. सिंगल लेबल म्हटल्यानंतर तर प्लेसमेंट वर यायचं. ओके. हा प्लेसमेंट वरती गेल्यानंतर मोड म्हणायचं आणि हॉरिझॉन्टल म्हणायचं. हॉरिझॉन्टल म्हटल्यानंतर फक्त ओके म्हणायचं. सॉरी 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 चेंज द व्हॅल्यू, काय आपण नेम 3 घेतलेला आहे, नेम 3 इथं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, फक्त अप्लाय ओके. हा तुमचा झाला, काय झाला, डिस्ट्रीब्युशनल मॅप्स.
ओके, तुम्हाला समजलं का सर्वांना? हॅलो, जे पार्टिसिपंट आहेत त्यांनी समजलं नसेल तर विचारा, परत एकदा रिपीट करू द्या सरांना. हॅलो ऋषिकेश, हॅलो सर. हा समजलं का तुला? सर हा हा सर. विनायक जाधव बोलतोय. हा सर बोला. हा नेमचा पार्ट जो आहे तर हा. तो रिपीट करा एकदा. ठीक आहे करतो. हे बघ, हा आता मी हे नेम्स आहेत ना, जर आपल्याला ते आणायचे आहेत, ओके, तर आपण काय करू, ह्या कोल्हापूर वरती क्लिक करायचं, प्रॉपर्टी वरती जायचं. प्रॉपर्टी वरती गेल्यानंतर हे सोर्स, सिम्बॉलॉजी, लेबल्स, 3D व्ह्यू, डायग्राम्स वगैरे आहेत, बरोबर आहे. आपण इथं होतो, इथून बाहेर पडायचं आणि लेबल्स वरती यायचं. लेबल्स वरती आल्यानंतर इथं व्हॅल्यू आहे, इथं हे नो लॅब्स म्हणतात. ओके, लेबल्स वरती क्लिक केल्यावरती नो लॅब्स इथे क्लिक करायचं, सिंगल लेबल्स वरती क्लिक करायचं आणि जे आपले ऍट्रिब्यूट मध्ये जे आपण तालुक्याची नावं दिलेले आहेत ते इथं कोणतं आहे तर नेम 3 आहे, ते सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही इथं करू शकताय. तुम्हाला टाइम फॉर्मॅट वगैरे काय असं पाहिजे असेल तर ते घेऊ शकताय. तुम्हाला फॉन्ट कसा पाहिजे ते तुम्ही घेऊ शकताय. त्याची साईज काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकताय. ओके, फॉर्मॅटिंग आहे वेगवेगळ्या याच्यात, बफरिंग असेल, मास्क असेल, बॅकग्राऊंड कसं तुम्हाला असेल, शॅडो कशी द्यायची असेल, हे आहे. तर आपण इथं प्लेसमेंट आहे, ह्या प्लेसमेंट वरती गेले की त्याचं मोड येतं. मग तुम्हाला कसं पाहिजे, अराउंड सेंट्रॉइड पाहिजे का, फ्री पाहिजे का, युझिंग पेरिमीटर पाहिजे का, युझिंग पेरिमीटर कर्व पाहिजे का, आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन पाहिजे तर का, असं विचारलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे की हॉरिझॉन्टल घ्यायचं आहे. ओके, जस्ट हॉरिझॉन्टल म्हणायचं आणि ओके म्हणायचं, ही तुमची नावं ज्या त्या ठिकाणी येतील. ओके, कुणाला काही समजलं नसेल तर विचारा, मी परत एकदा ही पद्धत रिपीट करून दाखवतो. जरा सर परत एकदा सगळं परत एकदा आणखी सांगा. हॅलो सर. हा बोला. हा बोला. बोला. हॅलो सर. हा बोला. इथं करवीरचं नाव येत नाही वाटतं. करवीरला कोल्हापूर केलंय आपण. हा कोल्हापूर. कोल्हापूर येते, करवीरचं नाव बरोबर इथं, सॉरी दादा नाही इथं. त्याच्यासाठी आपण काय करू, या डायग्राम्स मध्ये जाऊन प्लेसमेंट आपण इनसाइड पॉलिगॉन करू, असं येऊ शकतं. ते तुमच्या पद्धतीवरती आहे, तुम्ही तसं चेंज करू शकता. इथं मी करवीरच्या ऐवजी कोल्हापूर लिहिलंय, त्यामुळं अशा प्रकारे होऊ शकतं. मी हे परत एकदा रिपीट करून दाखवू का तुम्हाला सगळ्यांना? चालेल सर, दाखवा सर. हा दाखवा. मी हे रिमूव्ह करतो, लेअर रिमूव्ह केली, सिंपल स्टेप बाय स्टेप. तुमच्याकडे शेप फाईल आहे असं मी गृहीत धरतो, त्याच्यामध्ये डेटा फिलअप आहे असं मी गृहीत धरतो. त्यानंतर ही जी मेन विंडो आहे त्याच्यावरती जो मेन टूलबार आहे, त्या टूलबार मध्ये लेअर आहे. लेअर वरती गेल्यानंतर आपण काय करतो, ऍड लेअर. तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता, पण मी इथून सांगतोय, इथे गेल्यानंतर पण ऍड होता येते आपल्याला, पण मी इथून दाखवतोय ऍड लेअर. ऍड लेअर मध्ये ऍड वेक्टर लेअर. ओके, त्यानंतर डेटा सोर्स मॅनेजर ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुमची ज्या ठिकाणी फाईल आहे वेक्टर डेटाबेस, त्या 3 डॉटेड वरती क्लिक करा. जिथं तुमचा सोर्स आहे, जी शेप फाईल आहे तिथं जाईल. तुम्ही कोल्हापूर.ssp वरती क्लिक करा, हा ओपन होईल. ओके, जस्ट ऍड, क्लोज. ही तुमची आली कोल्हापूरची शेप फाईल. आता परत आपण काय करायचं की कोल्हापूर वरती जायचं, राईट क्लिक करायची, सॉरी राईट क्लिक करायची, प्रॉपर्टी वरती क्लिक करायची. त्यानंतर तुम्ही इथं डायग्राम्स वरती यायचं. डायग्राम्स वरती आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की नो डायग्राम्स. ओके, तर ह्या नो डायग्राम्स वरती फक्त जस्ट क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन येतील, पाय चार्ट, हिस्टोग्राम, स्टेक्ड बार आणि टेक्स्ट डायग्राम्स. तर आपल्याला सध्या काय करायचं आहे की पाय चार्ट तयार करायचा आहे. तर ह्या पाय चार्ट साठी आपण काय करतो, सिलेक्ट केलं. आता पाय चार्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं काय येईल की ही विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर काय करायचं की आपल्याला ऍट्रिब्यूट्स बघायचे आहेत, कारण ज्याचा आपल्याला पाय चार्ट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल लँड यूज लँड कव्हर असेल, त्याच्यामध्ये जर ऍग्रिकल्चर असेल किंवा फॉलो लँड असेल, बॅरन लँड असेल किंवा वॉटर बॉडीज असतील, तर ते जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत ते तुम्हाला या ऍट्रिब्यूट्स व्हॅल्यू मध्ये किंवा अवेलेबल ऍट्रिब्यूट्स काय काय आहेत हे ते तुम्हाला सर्व दिसतील.
आपण सध्या कशाचा डेटा घेतलेला आहे, तर पॉप्युलेशनचा डेटा घेतलेला आहे. आणि हा पॉप्युलेशन डेटा कोणत्या जिल्ह्याचा आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. आणि प्रामुख्याने आपण याच्यामध्ये 3 पॉप्युलेशन काय घेतलेलं आहे, डेटा घेतलेला आहे. एक जनरल किती आहे, एक एससीचं पॉप्युलेशन किती आहे आणि एक एसटीचं पॉप्युलेशन किती आहे, हे आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. मग आपल्याला हे सर्व काय करायचं आहे की हे ऍड करायचं आहे आणि ऍड करून त्याला असाइन कलर करायचा आहे, किंवा तुम्ही इथे लेजंड्स मध्ये नाव पण चेंज करू शकता. आता मी पहिल्यांदा काय करतोय की जनरल घेतोय, ऍड केलं, देन एससी घेतोय, ऍड केला, देन एसटी घेतोय, ऍड केला. ओके, आता हे सेम कलर आलेत. आता मला वाटते की ह्याला वेगवेगळे कलर द्यायला पाहिजेत. मग काय करू शकतोय, त्याच्यावर डबल क्लिक करायचे. डबल क्लिक केले की काय होईल की सिलेक्ट कलर ओपन होईल. आता तुमच्या चॉईस नुसार किंवा तुमच्या कलर स्कीम नुसार तुम्ही इथं कोणताही कलर घेऊ शकता. तुम्ही इथं कुठेही क्लिक करा, इथले कलर बदलतील. तुम्ही याच्यातला सिलेक्ट करा, जस्ट ओके म्हणा, पहिल्याला करेल. जस्ट एससीला डबल क्लिक करा, तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल थर्ड वन, ओके, आलेत कलर. तुम्हाला हे लिजन जनरल जर हे वाटत असेल तर तुम्ही इथं चेंज पण करू शकताय, काय हे नाही. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे पण इथून पण चेंज करू शकता. हे कलर आपले आलेत. आता आपल्याला नेमचं एक घ्यायचं आहे, नेम लाईक आपण ऍड केला. ओके, इथंपर्यंत सर्वांना समजलं? काही डाऊट? नाही सर सर. डाटा फिलअप करण्याची जरा प्रोसेस सांगा सर प्लीज. डाटा फिलअप करायला सर स्पेशल जॉईनिंग डेटा करावा लागतो. त्याच्यासाठी एक्सेल सीट हवी होती, आणि एक्सेल सीट असल्यानंतर त्याला एक क्रिएट शेप फाईल करावी लागते. मी त्याची पीडीएफ पाठवतो सर तुम्हाला, व्हिडिओ पण पाठवतो. थोडीशी Okay, sir. प्रोसेस लेंदी आहे, त्यामुळे मी इथं घेतली नाही, नाहीतर त्याच्यातच आपलं 1 तासभर लेक्चर गेला असतं, कारण ते ऍड Okay. करायला डेटा. मी Okay, पण sir. प्रोसेस तुम्हाला व्हिडिओ आणि त्याचे पीडीएफ स्टेप बाय स्टेपचे सगळं पाठवतो, तुम्हाला समजून जाईल की कसा डेटा ऍड करायचा. तुमच्याकडे कितीही डेटा मोठा असू दे, तो पटकन मॅच होऊन जातोय. तर Okay, आपण हे 3 डेटा घेतला. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? नाही सर काय. नाही ना, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता एकदा हे ऍड केल्यानंतर आपण काय करतोय की साईज वर जातोय. हे साईज वरती, आता इथे साईजचं युनिट्स तर हे आहे, आपल्याला ते स्केलेबल करायचंय किंवा स्केल्ड साईज द्यायचे आहे. तर ह्या स्केल्ड साईज वरती क्लिक करायचं, म्हणजे ते काय करेल, जे सर्वात जे बिटवीन 0 to जे काय असेल किंवा जे ऍट्रिब्यूट्स व्हॅल्यू असतील त्याचं ते इथं मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे ते सांगेल. जे आपण इथं ऍट्रिब्यूट सर्च करेल, समजा फॉर एक्झाम्पल आपण जनरल घेतलं, नुसतं फाइंड म्हटलं तर ही त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. इथं चेंज केलं, आपण एससी घेतलं, फाइंड केलं, तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. तर आपण काय करतो की जनरल घेतोय, एक कोणताही एक पॅरामीटर तुम्ही इथं घ्या, असं काय नाही की जनरलच घेतलं पाहिजे किंवा हे, तर तुम्ही कोणताही इथं पॅरामीटर घेऊ शकता. त्यानुसार इथं मॅक्झिमम व्हॅल्यू येईल फाइंड वरती क्लिक केल्यानंतर. त्यानंतर आपल्याला जे सर्कल आहे, सॉरी जे पाय चार्ट आहे त्याचे साईज किती पाहिजे हे आपल्याला बघायचं असेल तर इथं स्केल दिलेला आहे, इथं 5 आहे. मी काय करतोय की 15 घेतोय. 15 घेतल्यानंतर 15 घेतलं, ठीक आहे, ओके. त्यानंतर प्लेसमेंट ऑलरेडी ओव्हर सेंट्रॉइड आहे. तुम्ही अराउंड सेंट्रॉइड म्हणजे जो मॅप आहे त्या मॅपच्या अराउंड पाहिजे आहे का, आतमध्ये पाहिजे आहे का, बाहेर पाहिजे आहे का, किंवा सेंटरला पाहिजे आहे का, तर ह्या प्लेसमेंटमध्ये आपण चूज करू शकतो. ओके, एकदा साईज हे झाल्यानंतर जस्ट अप्लाय, ओके, चालेल. तुम्हाला याची साईज कमी करायची आहे, परत तुम्ही राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज वरती जावा, ही जी साईज आहे तिथं काय करा, कमी करा, जस्ट 10, अप्लाय, ओके. ओके, त्यानुसार हे काय झालं, आपलं पाय चार्ट्स आले. आता आपला प्रश्न मुळात राहिला कुठला, की प्रत्येक तालुक्याला आपण नाव दिलं पाहिजे. तर परत या कोल्हापूरच्या शेप फाईल वरती जायचं, प्रॉपर्टीमध्ये जायचं, तर लेबल्स आहे, त्या लेबल्स वरती गेल्यानंतर नो लेबल्स लिहिलेलं आहे, त्या नो लेबल्सला क्लिक करा, सिंगल लेबल्स म्हणा. सिंगल लेबल्स म्हटल्यानंतर आपली फाईल कोणती आहे, नेम 3, तर इथं नेम 3 फाईल सिलेक्ट करा, नेम 3. ओके, तुम्हाला टेक्स्ट चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथून, जे तुम्हाला हवा असेल ते. रेग्युलर पाहिजे, बोल्ड इटॅलिक पाहिजे, त्याची साईज काय पाहिजे, त्याच्या खाली अंडरलाईन पाहिजे का, हे सगळं तुम्ही इथं करू शकता. बफरिंग असेल, मास्क असेल, शाडो द्यायचे असेल तर तुम्ही इथे शाडो देऊ शकता. इथं ड्रॉ शॅडो म्हणले की इथं तुम्ही त्याला शाडो पण देऊ शकता. आणि प्लेसमेंट,
आता हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तर प्लेसमेंट मध्ये गेल्यानंतर अराउंड इथे जे हॉरिझॉन्टल आहे, फ्री आहे, युजिंग पेरिमीटर आहे, कर्वला पाहिजे, लाईन्सला असताना पाहिजे, किंवा आउटसाइड ऑफ द पॉलिगॉन, पॉलिगॉन सोडून पण आपल्याला बाहेर नाव देता येते. तर इथं आपण काय करायचं की हॉरिझॉन्टल म्हणायचं. हॉरिझॉन्टल घेतल्यानंतर जस्ट अप्लाय, ओके, हे असं नाव आपल्याला येतं. आता काही डाऊट्स आहेत? एनी डाऊट्स? कुणाला समजलं नाही असं? हॅलो. हा बोला सर. नाही मला वाटतं बहुतेक सर्वांना समजलं असेल. जर शंका कोणाची असेल तर लगेच विचारा, काही अडचण नाही. अजून आपल्याला 2 एक्सरसाइज घ्यायचे आहेत सेम. नाही सर, काही शंका नाही. नाही समजलं ना? क्लिअर? हो, समजलं. ठीक आहे. सेम हाच डेटा वापरून आपण परत हे करायचं आहे. आता परत आपण काय करायचं, सेम मी पहिल्यापासून परत दाखवतो. रिमूव्ह लेअर करतो. ओके, मी लेआउट घेत नाही कारण डॉक्टर के आर जाधव सर लेआउट घेतील, त्यामुळे मी लेआउट हे काय सांगत नाही. परत आपण लेअर वरती जावायचं, ऍड लेअर म्हणायचं, ऍड व्हेक्टर लेअर म्हणायचं. जिथं आपला सोर्स आहे ती सोर्स फाईल मध्ये जायचं, कोल्हापूर शेप ओपन करायचं, जस्ट ऍड लेअर झाली. ऍड लेअर झाल्यानंतर सेम टेक्निक्स, काही चेंज करायचं नाही. प्रॉपर्टीज मध्ये जायचं, डायग्राम्स मध्ये जायचं. नो डायग्रामच्या ऐवजी इथं काय करायचं, हिस्टोग्राम चूज करायचा. हिस्टोग्राम चूज झाला की ऍट्रिब्यूट्स आपल्याला काय घ्यायचे ते बघायचं. आता ऍट्रिब्यूट्स परत आपण 1 किंवा 2 घेऊ शकतो, किंवा 2 घेऊ शकतो. आपण SC ST घेऊ शकतो, किंवा जनरल आणि SC घेऊ शकतो. तर आपण तिन्ही पण घेऊन बघू. 1 2 3 ऍड केलं. इथं सेम कलर चेंज करायचा. डिस्ट्रीब्युशनल मॅप्स QGIS मध्ये अगदी सोपा आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. तुम्ही एकदा शिकला तर सहज बनवू शकताय. कलर चेंज करायचे बस. ओके, ते झाले. आता त्यानंतर काय यायचं, साईज वर यायचं. स्केल्ड साईज जी तुम्हाला हवी आहे त्याला फक्त सिलेक्ट करायचं. मॅक्झिमम व्हॅल्यू इथं फाइंड होईल. इथं 5 आहे, आपण 10 टाकू. जस्ट प्लेसमेंट ठीक आहे. साईज झाल्यानंतर फक्त अप्लाय, ओके. चांगल्या पद्धतीने दाखवू. 1 मिनिट. कलर चेंज करू. आले बार ग्राफ. असे कितीही ग्राफ असेल तर आपण दाखवू शकतो. याची जर ऍडजस्टमेंट करायची असेल तर परत आपण प्रॉपर्टीज मध्ये जायचं, प्लेसमेंट मध्ये जायचं. तुम्ही इनसाइड पॉलिगॉन म्हणलं फक्त ओके म्हणायचं, इनसाइड पॉलिगॉन. आउटसाइड पॉलिगॉन म्हणलं तर आउटसाइड पॉलिगॉनला पण आपण जाऊया, अराउंड सेंट्रॉइड, जस्ट ओके. अशा पद्धतीने आपण काय करू शकतोय, बार ग्राफ पण दाखवू शकतो. आणि सेम मगाशी सांगितलं तसं राईट क्लिक करायची, प्रॉपर्टीज वरती जायचं, सेम लेबल्स वरती जायचं, नो लेबलच्या ठिकाणी सिंगल लेबल, परत चेंज. मेथड सेम आहे, फक्त तुम्ही तिथं पायचार्टच्या ऐवजी हिस्टोग्राम्स घ्यायचे. जस्ट अप्लाय, ओके. तर पन्हाळा कोल्हापूरच्या ह्या इनसाइड आउटसाइड गेले, आपण इनसाइड केलं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, बारग्राफ पण करू शकतो युजिंग पेरिमीटर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, दाखवू शकतो हे बारग्राफ्स. कुणाला काही समजलं नाही असं? हॅलो हॅलो हॅलो. हा हा, सर. रिस्पॉन्स. हा समजलं ना? हा सर, समजलं. सेम टेक्निक्स आहे, फक्त व्यवस्थित जाऊ द्या. नो हा? इश्यू. काय व्यवस्थित म्हणतो? चालू आहे, चालू द्या. हा ठीक आहे. हा, म्हणजे ही सिंपल मेथड आहे. आता तुम्हाला 2 मेथड मी शिकवलंय, एक एक पाय डायग्राम आणि ही हिस्टोग्राम. मेथड सेम आहे, फक्त पाय चार्टच्या ऐवजी आपण काय घ्यायचं आहे, हिस्टोग्राम घ्यायचा आहे. बस एवढंच करायचं आहे आपल्याला. परत आता मी कोरोप्लेथ मॅप शिकवतो. जस्ट रिमूव्ह लेअर, ऍड लेअर,
व्हेक्टर ऍड लेयर, जी शेप फाईल आहे ती आपण घ्यायची, कोल्हापूर शेप फाईल. जस्ट ओपन, ऍड, क्लोज. ही कोल्हापूरची शेप फाईल आली. परत आपण प्रॉपर्टीज वरती जायचं, क्लिक करायचं. आता आपण डायग्राम वरती नाही जायचं, आता आपण कशावरती जायचं, लेबल्स वरती जायचं किंवा सिम्बॉलॉजी वरती जायचं. तुमच्या त्या ठिकाणी स्टाईल असेल, ओके. तुमच्या त्या, माझं जे आहे ते QGIS आहे ते लेटेस्ट आहे, 3.24.1 आहे. तुमच्या त्या ठिकाणी सिम्बॉलॉजीच्या ऐवजी स्टाईल म्हणून लिहिलेलं असेल, जर जुनं QGIS असेल तर. त्या सिम्बॉलॉजी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथं सिंगल सिम्बॉलॉजी आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ग्रॅज्युएटेड घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. सिंगल सिम्बॉल्स असेल, कॅटेगराइज्ड असेल, ग्रॅज्युएटेड असेल, रूट बेस्ड असेल, मर्ज फीचर असेल, इन्व्हर्टेड पॉलिगॉन्स असेल, 3D असेल. हा, तर आपल्याला काय करायचं आहे की आपण डिस्ट्रीब्युशन दाखवायचं म्हणून आपण काय करणार आहे की ग्रॅज्युएटेड घेणार आहे. आता ग्रॅज्युएटेड घेतल्यानंतर ही विंडो काय होईल, ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर इथं व्हॅल्यू पाहिजे. जर आपल्याकडे व्हॅल्यू असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पॉप्युलेशनची व्हॅल्यू आहे आणि पॉप्युलेशन मध्ये आपण जनरल पॉप्युलेशन कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील कसं आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर इथं व्हॅल्यू असेल तर व्हॅल्यूची आपली शेप फाईल आपण घेतलेली आहे, त्याच्यामधले जे सगळे ऍट्रिब्यूट्स आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. ओके, मग मी हा जनरल सिलेक्ट करणार. त्याचा सिम्बॉल असा आहे, तर हा सिम्बॉल मला योग्य वाटत नाही. मग मी काय करणार, ह्या कलर लॅम्प वरती क्लिक करणार. ह्या कलर रॅम्प वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे इन्व्हर्ट कलर करू शकता, रॅन्डम कलर करू शकता. तुम्हाला जो ह्याच्यातला योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. मी स्पेक्ट्रल चूज केला. ओके, स्पेक्ट्रल चूज केल्यानंतर काय होईल की तुम्हाला इथं मोड आहे, या ठिकाणी काय आहे, मोड आहे. त्या मोड वरती तुम्ही क्लिक करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे काय आहेत, कंडिशन्स आहेत. तुम्हाला कसं पाहिजे, इक्वल इंटरव्हल पाहिजे का, लॉगॅरिथमिक स्केल पाहिजे का, नॅचरल ब्रेक्स पाहिजे का, किंवा पेटी ब्रेक्स पाहिजे का, किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन नुसार तुम्हाला हे करायचं आहे त्यानुसार. तर मी काय करतो, इथे चूज करतो काय, इक्वल इंटरव्हल केल्यावरती ते काय करेल, जेवढी माझ्या व्हॅल्यू आहेत त्यानुसार काय करेल, ते क्लास करेल. जर तुमच्याकडे व्हॅल्यू असतील आणि जर हे पुढचे तुम्हाला डॉटेड नको असतील, तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकताय. ओके, तुम्हाला जसं तुमच्या पॉईंट नुसार पाहिजे. आता मला क्लासेस 3च करायचे आहेत, 6 करायचे आहेत, 7 करायचे आहेत, 8 करायचे आहेत. जेवढे तुम्हाला क्लास पाहिजे तेवढे इथे येऊ शकतात. हे क्लासेस जिथं म्हणले तिथं फक्त हे करायचं. ओके, हे 5 क्लासेस झाले. तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल, ऍड प्लस डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथं तुमची स्टाईल कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे दाखवू शकता. ओके, आणि हे दिल्यानंतर काय, तुम्हाला हिस्टोग्राम म्हणजे जर तुम्हाला लोड व्हॅल्यू करायचे असतील तर करू शकताय आणि त्यानुसार इथं चेंज करायचं. इथं तुम्हाला त्यानुसार व्हॅल्यू सगळे येतील. तर आपण काय क्लासेस करणार आहे त्यामुळे क्लासेस करायचे, हे क्लासेस येतील. जस्ट फक्त अप्लाय आणि ओके करायचं, कोरोप्लेथ मॅप तुमचा होऊन जाईल. परत आपण प्रॉपर्टीज वरती जायचं, लेबल्स वरती जायचं. नो लेबलच्या ऐवजी सिंगल लेबल, सेम मेथड, नेम 3 जे सांगितलेलं आहे ते, हॉरिझॉन्टल, जस्ट अप्लाय ओके. हा तुमचा झाला कोरोप्लेथ मॅप. हा कोरोप्लेथ मॅप नुसार तुमच्या इथं हाईट्स येऊ शकते. आता हे कलर आहे, कलर आपण चेंज पण करू शकतो. चेंज करू शकतो म्हणजे काही सिम्बॉलॉजी आहे. ज्यावेळी आपण ग्रॅज्युएटला जाईल, जे ऑल कलर लॅम्प्स मध्ये गेले तरी तुम्हाला इथं वेगवेगळ्या शेड्स मध्ये सगळे दिसतील. तुम्हाला नवीन करायचं असेल तर तुम्ही नवीन पण करू शकताय, काय हे नाही. तर आपल्याला इथं दिसेल. मी परत एकदा हे करतो तुम्हाला, सॉरी, रिमूव्ह लेयर करतो. लेयर, ऍड वेक्टर लेयर. ओके, क्लोज, राईट क्लिक, प्रॉपर्टीज. आता तुम्हाला ह्याच्यातले फेवरेट्स हे घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या शेडिंग्स घ्यायचे आहेत, तर तुम्ही घेऊ शकताय. इथं हे शेड्स आहेत तर तुम्ही ते घेऊ शकता, सिम्पल लाईन्स वगैरे ह्या सगळ्या. मी इथे परत केलो, ग्रॅज्युएटेड म्हटलं, इथे ह्या शेड्स दिल्यात, त्यानुसार मी कलर चूज करणार. स्पेक्ट्रल, राईट क्लिक, जनरल, इक्वल इंटरवल, जशा शेड्स आलेले आहेत. जस्ट ओके, आला. तुम्हाला जसा मॅप हवा आहे तसा तुम्ही क्रिएट करू शकता. ओके,
त्यानंतर सेम प्रॉपर्टीज, लेबल्स, नो लेबलच्या ठिकाणी सिंगल लेबल्स, जनरल, प्लेसमेंट, अराउंड सेंटरच्या ठिकाणी हॉरिझॉन्टल, जस्ट अप्लाय, ओके. हा झाला आपला कोरोप्लेट मॅप. आपण वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या रंगांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, कोरोप्लेट मॅप दाखवू शकतो. तर मी हे बेसिक 3 तुम्हाला एक्सरसाइज जे एकदम सिंपल आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत, अगदी डॉट मेथड्स आहे, रेनफॉलचं आहे. त्या सगळ्या फाइल्स मी तुम्हाला पाठवेन, त्यानुसार तुम्ही फक्त बघत बघत सर्व गोष्टी करू शकता. केअर जाधव सर. हा नमस्ते, बोला की. हा सर, माझा टास्क इथं फिनिश होतोय. मी इथं 3 मेथड शिकवलेले आहेत त्यांना. तर तुम्हाला काही कुणाला समजलं नसेल किंवा काय हे हा, नसेल तर बरोबर आहे की. सर्वांना समजलं का या 3 मेथड? ज्या शंका असतील सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, ज्या शंका असतील, जे समजलं नसेल ते परत एकदा विचारा. परत एकदा ते काय होतं, आपल्याला एक 50% मेथड लक्षात आलेले असतात आणि एकदम पुढे काय केलं हे लक्षात येत नाही. समजलं नसेल तर विचारा, आणखी एकदा सर वाटलं तर रिपीट करतील. आणि मी ऑलरेडी ग्रुपवरती सगळे इन डिटेल्स पाठवलेलं आहे, अगदी मराठीमध्ये विथ स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, अगदी डेटा पण पाठवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. तुम्ही प्रॅक्टिस करू बरोबर. शकता. मी तो ह्याला टाकतो, सगळा डेटा जो आहे की नाही हा. तो डेटा मी टाकतो. हा चालेल की सर. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. BS जाधव. ऋषिकेश, हा सर. काय तुला काही शंका आहे का? नाही सर, नाही सर. हा जाधव सर बोला की. BS जाधव सर. नाही खूप छान हॅलो. नाही, थँक्यू. खूप छान माहिती दिली. नाही थँक्यू. कारण हे आपल्याला मॅप्स, जर आता आपण प्रोजेक्ट जर मधली माहिती गोळा केली, अगदी ऍग्रिकल्चरचे असू दे, पॉप्युलेशनचे असू दे, आपल्याला हे सर्व मॅप बनवायचे आहेत. म्हणजे तिथले अगदी पॉप्युलेशन कसं असेल, किंवा वॉर्ड वाईज असेल, किंवा तहसील वाईज असेल, किंवा डिस्ट्रिक्ट वाईज असेल, किंवा महाराष्ट्राच्या लेवलला असेल. तर तुम्ही ArcGIS इंटरफेस घेतला तरी हाच आहे, तुम्ही QGIS चा इंटरफेस घेतला तरी हाच आहे. फक्त फरक काय आहे की QGIS मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हे करता येतो. मी इन डिटेल्स ऍडव्हान्स मध्ये जात नाही, पण तुम्ही जर इथे गेला तर इथे एक प्लगइन नावाचं टूल्स आहे. या प्लगइन नावाला जर तुम्ही गेला आणि प्लगइन्स तुम्ही जर इन्स्टॉल केले तर बरोबर याच्या बॅक साईडला तुम्हाला गुगल अर्थ इमेज अपलोड होते. त्याचबरोबर तुम्हाला जे रोड्स वगैरे सगळे जातात ते सगळे येते. तुम्हाला इलिव्हेशनचा डेटा ऑटोमॅटिकली ऍड करता येतो. त्याचबरोबर इथं पायथॉन कन्सोल्स आहे. तुम्हाला जर स्क्रिप्टिंग येत असेल तर मी ज्या सगळ्या प्रोसेस केल्या त्या करण्याची गरज नाही. फक्त एकदा तो प्रोग्राम राईट करा, फक्त ती फोल्डरचा जो हे आहे, फोल्डरचा जो पाथ आहे तो त्याला फक्त द्या, तुम्हाला डायरेक्ट हा मॅप ओपन होईल. म्हणजे ही पायथॉन स्क्रिप्ट आहे, तुम्ही इथे देऊ शकता. याच्यावर राईट क्लिक केलं की तू इथं येतं. त्यानुसार तुम्हाला जी स्क्रिप्टिंग लिहायचं आहे ती तुम्ही इथं लिहू शकता खाली आणि सुरू करू शकता. जस्ट इथं रन म्हणलं की ते रन होऊ शकते. रन कमांड दिली की ऑटोमॅटिकली तुम्हाला रिप्लाय येईल. त्याच्यात शिकण्यासारखं खूप आहे. तुम्हाला आधी बेसिक्स गोष्टी कळत जाऊ द्यात, त्यानंतर याच्यातला एक एक हळूहळू मी तुम्हाला शिकवेन. आता ऑलरेडी चौरे सरांनी आणि डॉक्टर KR जाधव सरांनी हा ग्रुप फॉर्म केलेला आहे. मी गुगल अर्थ इंजिनचा पण कोर्स केलेला आहे. त्याच्या पण ज्या काही सर्व नोट्स आहेत त्या तुम्हाला पाठवतो. गुगल अर्थ इंजिनचं फक्त एकदा रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला जे सॅटेलाइट इमेजेस आहेत विदिन अ सेकंदात डाउनलोड होतात. फक्त प्रोग्रामिंगला ते क्लिक करायचं, रन कमांड द्यायची, ऑटोमॅटिकली तुमच्या फोल्डरला येऊन डेटा पडतो. म्हणजे इतका आता गुगलनं देखील असा प्रोसेस काढलेला आहे, त्याला गुगल अर्थ इंजिन म्हणलं जातं, GEE. तर तुम्ही या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या अडॉप्ट केल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं ऍज अ भूगोलाचा विद्यार्थी म्हणून. यामध्ये कोणाला काही शंका असेल तर मला तुम्ही विचारू शकता. कुणाला काही शंका आहे का? हे सर्व समजलं का? येस सर. हा, गुगल अर्थ इंडियनचं तुम्ही म्हटलं ना रजिस्ट्रेशन, हा बोला.
लिंक वगैरे आहे का लिंक रजिस्ट्रेशन नाही, आता तुम स्क्रीन दिसते ना, याच्यामध्ये कोणाला काही शंका नाही ना? कुणाला काही शंका आहे का याच्याबद्दल? सर शंका कुणाला नाहीये, त्याच्यावर नाही, practice नाही. होतील तेव्हाच ती क्लिअर होती. म्हणजे समजलंय ना तुम्हाला, अगदी क्लिअर समजलंय ना व्यवस्थित, म्हणजे काही प्रॉब्लेम हो, येणार आहे. नाही. आणि ओके, हॅलो अमोल, हा बोला सर. हॅलो. तुम्ही खूप सहज सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. बऱ्यापैकी आम्हाला लक्षात दिलं आलेलं आहे. प्रत्यक्ष जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हाच हा. प्रत्यक्षात आमची गाडी कुठं थांबते ते लक्षात येणार आहे. त्यामुळे ज्या नाही, काही सर, अडचणी म्हणून- प्रॅक्टिस करताना लक्षात येईल. हो 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 सर, म्हणूनच मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी मराठीतले मी तुम्हाला हे दिलेले आहे. तुम्ही टेलिग्रामवरती बघितलं असाल. अगदी प्रत्येक मी जी इथे स्टेप केलेले आहे ती सर्व स्टेप तिथे दाखवलेले आहे. मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेले आहे, विथ स्क्रीनशॉट्स दिलेले आहेत. तुम्ही ह्या डेटावरती एकदा प्रयत्न करा आणि मग तुमच्या डेटावरती तुम्ही स्टार्ट करायला सुरुवात करा. ओके ओके. तर मी गुगल अर्थ इंजिनचा एक तुम्हाला डेमो देतो. स्टॉप बीएस सर तुमचा माईक म्यूट करा. बीएस सर. सर आवाज येते? एक 2 मिनिट फक्त सर, ते डेमो दाखवायला लागलेत. हा, आवाज येतोय ना? हा, येतोय सर. हा हा मॅडम बोला. हॅलो. हा आता येतोय. सर दिसतंय ना तुम्हाला? हा, दिसतंय सर. फक्त ही गुगल अर्थ इंजिन म्हणून ही साईट येईल, ह्याच्यावर फक्त राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस येईल, गुगल अर्थ इंजिन. ओके, इथं हे प्लॅटफॉर्म्स आहेत, वेगवेगळे डेटा सेट आहेत, कमर्शियल आहे वगैरे. तुम्ही इथं साइन अप करा. ऑलरेडी आहे, मी माझा मेल सुरू केल्यामुळे इकडे हे ऑलरेडी आलेलं आहे. ट्राय टू एडिट कोड एडिटर. हा माझा ईमेल आयडी, मी क्लिक करेन फक्त. ओके, तर हा जो दिसतोय ना सगळ्यांना गुगल अर्थ इंजिन? हॅलो. हा सर हा, दिसतोय. दिसतोय सर. हा दिसतोय ओके. दिसतोय. तर हा गुगल अर्थ इंटरफेस आहे. आता मी जे काय सगळं केलेलं आहे ते इथे आहे. तुम्हाला इथे स्क्रिप्ट असेल, डॉक्स असतील, असेट असेल, हे वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत जे आपण यूज करणार आहे क्लस्टरसाठी. डेट रेंज, डिक्शनरी, एरर, फीचर, काय जे तुम्हाला जिओमेट्री असेल, तुम्ही बघितले की तुम्ही एरडास मध्ये शिकला असाल, सागामध्ये शिकला असाल, तर हे जिओमेट्रीचा ऑलरेडी कोड इथे सेटअप्स आहे, तो फक्त द्यायचा. इमेज असेल, इमेज क्लासिक कलेक्शन असेल, जे आपल्याला इमेज घ्यायचे असतील, पिक्सल टाइप असेल, प्रोजेक्शन असेल, रिड्युसर असेल, टेरेन ची इन्फॉर्मेशन असेल, हा डेटा आहे, हा चार्ट वगैरे. हा तर इथे आपल्याला सगळे डॉक्स अवेलेबल होतात. इथं ऍसेट्स आहे, हा माझा फोल्डर आहे. ह्या फोल्डरमध्ये मी काय करू शकतो, ऍड प्रोजेक्ट करू शकतो नवीन. याच्यामध्ये आम्ही 3 सिटीज बाउंड्री ठेवू शकताय. तुम्ही याच्यावर राईट क्लिक केले की इम्पोर्ट आपण स्क्रिप्ट करू शकतोय. कोल्हापूर तहसील आहे आणि स्टडी एरिया किंवा सिटी बाउंड्री आहे, मी इथे दाखवलेलं. हे गेट अ लिंक
तुमच्याकडे लिंक असेल तर लिंक दिला तर येईल, सेव्ह करू शकता, रन करू शकता. रेस्ट आहे, ऍप्स आहे, इथे इन्स्ट्रक्टर आहे, इथं तुमची जी काय प्रोसेस होईल ती इथे तुम्हाला दाखवेल आणि तुमचा टास्क काय काय झालेलं आहे ते तुम्हाला इथं अपडेट देईल. ओके, इथं न्यू प्रोजेक्ट म्हणलं की याच्यावर राईट क्लिक केले की तुम्हाला कोणती इमेज अपलोड करायची आहे तर ते सांगेल. शेप फाईल, CSV, इमेज कलेक्शन, फोल्डर काय असेल, तुम्ही याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे येईल. सिलेक्ट करायचा तुमचा सोर्स आहे ते, त्याला काय नाव द्यायचं असेल तर नाव देऊ शकता. इथं त्यांचा ऍडव्हान्स ऑप्शन आहे, तुम्ही सांगू शकता इथं अपलोड इमेज करताना, शेप फाईल करताना. तर फॉर एक्झाम्पल मी हा फ्लडचा काय केलेला आहे की हे फ्लड्स केलेले आहेत 2017, 18, 19 फ्लड इनोंडेशन दाखवलेलं आहे. फ्लड 2021चा पण केलेला आहे. फॉर त्याचबरोबर हे NDVI आहे. मी ह्या याच्यावरती क्लिक केलं तर ही माझी सगळी स्क्रिप्ट येते, तुम्हाला ही सगळी स्क्रिप्ट दिसेल. ह्या अवेलेबल पण आहेत, सगळ्या अवेलेबल आहेत, या स्क्रिप्ट अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, तुमचा जो एरिया आहे, आता हा माझा आहे वर्ड फील्ड डबल डॉट टेबल युजर, म्हणजे हे मी कोल्हापूर तहसीलचा, इथं फक्त मला पाथ देणं गरजेचं आहे. जो मी तुम्हाला इथं ऍसेट मध्ये दाखवला, जे इथं आहे युजर अमोल जरग कोल्हापूर तहसील, हे दिसतंय ना, तो पाथ फक्त इथं तुम्ही केला ना, इम्पोर्ट म्हणलं ना स्क्रिप्टच्या ठिकाणी तर इथे येतो तो. ओके, हा केल्यानंतर फक्त काय करायचं, मला रन करायचं आहे. ही प्रोसेस रन सुरू झालेलं आहे. इथं काउंट केलं जातं इमेज, एरर काय आला असेल तर तो एरर दाखवतो. इथं काउंट केलेला आहे, इथे ह्या इमेजेस आलेल्या आहेत. जे काय तुमचं हे असेल तर इथं दाखवलं जातं तिथे काय प्रॉब्लेम्स आहे किंवा काय नाही. आता तुम्ही इथं बघा, ह्या लेयर्स दाखवलेल्या आहेत. आली NDVI ची इमेज कोल्हापूर, त्या RGB न्यू इमेज, ओल्ड इमेज. हा तुमचे NDVI मॅप फक्त तुम्हाला एकदाच त्रास घ्यावा लागणार आहे. जसं तुम्ही शेप फाईल बदलाल तसं तुम्हाला इथला काय मिळणार आहे, वेगवेगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचं पण तुम्हाला NDVI एका क्षणात मिळणार आहे. हे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ह्या नवीन टेक्नॉलॉजीज आल्यात, अडॉप्ट झालेले आहेत, ते तुम्ही शिकल्या पाहिजे आणि अगदी सोपे आहेत. हे प्रोग्रामिंग काय अवघड नाही. तुम्ही एकदा दोनदा जर हे बघितलं हे प्रोग्रामिंगचं तर कोणीही करू शकतंय. फक्त आपल्याला इथं काय द्यायचं आहे, आपला जी शेप फाईल आहे त्याचा फक्त पाथ द्यायचा आहे. आता इथे तुम्हाला लेअर दिसतील. ही RGB लेअर आहे. आपण ही ओल्ड इमेज बघू, मार्क करा. ओल्ड इमेज तुम्हाला इथे दिसेल. न्यू इमेज, ही न्यू इमेज आहे. त्यानंतर आपण RGB बघू. ही RGB इमेज आहे. आपण इथे सिलेक्ट केलेले हे RGB इमेज. जे तुम्ही भुवनवरती जाताय, भुवनवरती गेल्यानंतर लॉग इन करावं लागते. लॉग इन केल्यानंतर परत काय करावं लागते की आपल्याला एका पेटात जिल्ह्याची नाही मिळत, सगळ्या डाउनलोड करावं लागते. दिवसाला 20च मिळतात. तर इथं नाही, इथे एकदा तुम्ही सांगितलं ना, ते पूर्ण ही RGB इमेज तुम्हाला सॅटेलाइट इमेज तुमच्या जिल्ह्याची क्रॉप करायची पण गरज नाही, त्याच्यात ते क्रॉप करून देते. तुम्ही डेटा बघितला तर अगदी एकदम हे आहे प्रॉपर. ही कोल्हापूर सिटी आहे, प्रॉपर मॅच होतोय हा डेटा. तुम्हाला दिसेलच तिथं, हे रिव्हर्स तुम्हाला दिसतेच, प्रॉपर मॅच होते डेटाला. हा रोड इथं हे बघा, म्हणजे आपल्याला इतका इत्थंभूत डेटा मिळतोय. हे एक सिंपल उदाहरण झालं. आता मी फ्लड, जो रिसेंटचा फ्लड आला होता त्याचं देखील मी केलेलं आहे. ही इथं आलेलं आहे, फक्त जस्ट रन करतो. Okay, before the placement mosaic is not function. हा लेटेस्ट 2021चा फ्लड आहे. बंद करा. हे बघा, तुम्हाला हा लेटेस्ट जी इमेज आहे, ज्या दिवशी फ्लड आला होता त्या दिवशीची लेटेस्ट हे आहे. फ्लड इनिंडेशन मॅपिंग केलेलं आहे. डिफरन्स स्मूथिंग आफ्टर बिफोर. आता हा आफ्टर कसा होता ते मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे आफ्टर ही इमेज आहे, तुम्हाला दिसेल क्लिअर.
हा व्हाईट कलर रिप्रेझेंट करतो काय करतो माहिती आहे तर सेटलमेंट करतो, आणि हा ब्लॅक कलर रिप्रेझेंट काय करतोय तर वॉटर बॉडी करतोय. तुम्ही ह्या लेअर वरती बघताय की आफ्टर. आता बिफोर बघायचं आहे, सॉरी ही बिफोर आहे. इथं तुम्हाला वॉटर पिक्सेल दिसते नसतील, फ्लड यायच्या आधी काही दिसलं नसेल. तुम्ही हे सेटलमेंट्स बघा व्हाईट कलरची. अगदी ही इचलकरंजी आहे, ही इकडं शिरोली वगैरे आहे, हे कोल्हापूर सिटी आहे, हा रंकाळा आहे, हा कॉन्फ्लुएन्स आहे पंचगंगेचा, आणि ही पंचगंगा जाते. आता पूर आल्यानंतर कसं होतं हे बघा, चेंजेस तुम्हाला जाणवतात ते बघा. मी दोन्ही पण दाखवतो. आफ्टर फ्लड, बिफोर फ्लड, आफ्टर फ्लड, बिफोर फ्लड. ही जी ब्लॅक दिसते ही वॉटर लेवल आहे सगळी. तुम्ही आणखी थोडं स्मूथनिंग केलं तर आणखी तुम्हाला दिसेल. हे स्मूथनिंग आहे, ही तुम्हाला वॉटर लेवल कळते. जे हे ब्लॅक कलर रिप्रेझेंट करतोय ते वॉटर लेवल आहे, तुम्ही बघू शकता. डेटा खूप आहे, तुम्ही कसा तो कलेक्ट करता ह्याच्यावरती सगळे डिपेंड्स होते. ही एक फ्लड इन्व्हिटेशन झाले. आता तुम्हाला रेनफॉलचा डेटा प्रत्येक वेळी गोळा करावा लागतोय, ठीक आहे. इथं काय करायची गरज नाही, इथं ऑटोमॅटिकलीच डेटा आपल्याला हे होऊ शकतोय. जनरेट होते चार्ट इथं. जेवढे मी हे केलेले आहेत तुम्हाला हे सगळे शेअर करू शकतो प्रोग्राम्स, फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे की कसं हे करायचं. आता हा कॅल्क्युलेशन केलेला, कॅल्क्युलेट रेनफॉल इन रिजन, फिल्टरिंग केलेलं आहे इमेज. त्याच्या खाली भरपूर पॅरामीटर्स आहेत, तुम्ही हे बघा. हे आता कॅल्क्युलेट रेनफॉल रिजन म्हणलं, ह्याच्यावर डबल क्लिक करा, जस्ट रन म्हणा. हा टोटल पॉप्युलेशनची इमेज आली. म्हणजे तुम्हाला डेटा जावा, गोळा करा, त्याचे पॉइंट्स द्या, इंटरपोलेट करा, काही गरज नाही. फक्त याचं एकदाच तुम्ही कॅल्क्युलेट रेनफॉल म्हणला तर पूर्ण सगळ्या त्या रिजनचा, तुम्हाला जी कंट्री हवी त्याचा, अगदी तुम्हाला तुमच्या देशाचं देखील इथे येईल. पूर्ण होल हे रेनफॉल सिच्युएशन. किती तारखेचा आहे हा? 1/1/2017 इथं डेट आहे बघा. ही 1/1/2017 ते 31/12/2017 हा पाऊस जो पडलेला आहे भारतामध्ये तो इथे सगळा दिसतोय आपल्याला. ह्या लेअर साइड टोटल प्रिसिपिटेशन इथं आपल्याला दिसतंय. ह्याचं आपल्याला अगदी चार्ट्स वगैरे सगळं मिळू शकते. आता हा डेटा आहे, चिपरीजचा आहे डेटा. रन करून दाखवतो. मी तुमच्या रिजनची बघू शकता, इथं एक्झॅक्टली दिसते की पाऊस कसा किंवा जास्त कुठं पडेल. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे इथं मिळते. आता मी हे सगळं केलेलं आहे, तुम्हाला मिळू शकते. मंथली डिव्हिएशन, सीझनल आपल्याला काढता येते, डिव्हिएशन बाय डिस्ट्रिक्ट, वेक्टर डेटा आहे त्याचा, एनडीवेस त्याचा, फार्मलँड मॉडिसचा डेटा आहे. हे सगळे एक्स्ट्रॅक्ट फॉर्मॅट, फ्लड मॅपिंग केलेलं आहे, व्हिज्युअलाइज कसं करायचं, हे सगळेच्या सगळे इथं प्रोग्राम्स आहेत, ते एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही सगळे करू शकताय. हा एक्सपोर्ट टाइम सिरीज डेटा आहे, फक्त रन म्हणायचं बस. तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही एकदा यूज करायला सुरुवात करा. तुम्हाला कुठेही कुणीकडे जायचं, डेटा गोळा करायची गरज लागणार नाही. तुम्ही इथल्या इथे सगळा डेटा एक्सपोर्ट करायला शिकाल, किंवा तुम्हाला जर अगदी लँड यूज, लँड कव्हर सुद्धा याच्यावरती करता येतं. तुम्ही हे डिव्हिजन पण काढू शकता, कॅल्क्युलेट डिव्हिजन बाय डिस्ट्रिक्ट नुसार. इथं सीझनल डिव्हिजन पण काढू शकता, मंथली डिव्हिजन पण काढू शकताय, लॉंग टर्म कसं असेल ते पण तुम्ही कम्प्लीट करू शकताय. म्हणजे इथं खूप म्हणजे खूप तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला इथं करता येईल. हे मी फक्त एक काय सांगितलं की जनरल व्ह्यू दाखवला फक्त ह्या गुगल अर्थचा, की आपल्याला काहीही करता येऊ शकता, आपण करू शकतो, तुम्ही शोधलं पाहिजे.
बस मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. मला संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर के आर जाधव सरांचा, माझे मित्र डॉक्टर सुभाष चौरे सरांचा, त्याचबरोबर डॉक्टर बी एस जाधव सरांचा, डॉक्टर तेलोरे सर असतील, डॉक्टर कोरे सर असतील, त्याचबरोबर माझे सर्व प्राध्यापक सहकारी असतील किंवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ प्राध्यापक असतील, त्याचबरोबर माझे विद्यार्थी असतील किंवा सहकारी असतील, त्या सर्वांचं मला आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे मला माझे प्रेझेंटेशन रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. थँक्यू. जरक सर, धन्यवाद तुम्हाला. फक्त जरा दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की हा. मी एक 15-20 मिनिटं माझ्याकडे ज्या पीपीटी आहेत त्याचं प्रेझेंटेशन करतो, हा. पण माझा लॅपटॉप आता बंद झालाय. सुरू झाला तर पुढे कंटिन्यू करेन, हा, पण हा. डेस्कटॉपला माझ्याकडे QGIS नसल्यामुळं काम- प्रत्यक्षात जो डेमो आहे मॅप लेआउटचा, तुमच्याकडे लॅपटॉप आहे का? हा लॅपटॉप आहे माझ्याकडं. हा, पण एनएडिस्क वरनं तुम्ही असेस करा ना माझा. आता पीसी आहे, पण त्या पीसीला परत एनीडेस्क घेतला पाहिजे मग. अरे बाप. हा, नाही काय करतो मी, ज्या पीपीटी केलेल्या आहेत त्या अगोदर थोड्या वेळात मी प्रेझेंट करतो आणि फक्त मॅप लेआउटचा तुम्ही फक्त डेमो दाखवा तिथं QGIS वरती. ठीक आहे. ओके, चालेल का? हा चालेल, मी दाखवतो काय एवढं. ओके ओके. शेअर स्क्रीन. कालपासून म्हणजे सोमवारपासून आपण QGIS च्या अनुषंगानं जवळजवळ 3 ते 4 जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांनी त्यातल्या ज्या काही बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या आपण घेत निघालेलो आहोत. यामध्ये आजचा जो टॉपिक होता किंवा काल चौरे सरांनी जो डिजिटायझेशनचा टॉपिक घेतला, तो आपण मॅप तयार करतो आणि मॅप तयार केल्यानंतर त्या मॅपला जसं आपल्याकडं आपण कुठल्याही एखाद्या प्रकारचा मॅप तयार केल्यानंतर त्या मॅपला टायटल देणं त्यामध्ये आवश्यक असतं. त्या मॅपमध्ये आपल्याला नॉर्थ काढणं आवश्यक असतं. त्या मॅपचं जे स्केल आहे ते स्केल देणं गरजेचं असतं. आता आपण बाय हँड ज्या वेळेला मॅप तयार करतो, पण आपल्याकडे रेग्युलर आपण जे तयार करतो त्याला आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड वगैरे देत नाही, परंतु जे खऱ्या अर्थानं त्याला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड देणं हेही आवश्यक असतं. पण आपण छोटे छोटे जिल्ह्याचे वगैरे जे नकाशे किंवा कुठलाही नकाशा तयार केला जातो त्यावेळेला त्या नकाशावरती हे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड असणं हे त्यामध्ये आवश्यकच असतं. आणि म्हणून आपण मॅप लेआउटमध्ये या सगळ्या गोष्टी जे त्या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो समावेश करणं हे त्यामध्ये आवश्यक असतं. आता यामध्ये आपण थोडंसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हणजे अगदी डॉक्टर BS जाधव सरांनी जिओ रेफरन्सिंग पासून म्हणजे एखाद्यानं आपल्याला ह्या पीपीटी मी तुम्हाला शेअर करेन आणि जिओ रेफरन्सिंग पासून ते मॅप लेआउट पर्यंत आपण कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्टेप्स न जात असतो हा जो भाग आहे तो भाग त्यामध्ये मी घेतलेला आहे. याच्यावरती मी वेळ घालवणार नाही कारण ऑलरेडी यावरती हा सगळा जो काही भाग आहे तो डॉक्टर BS जाधव सरांनी जिओ रेफरन्सिंगचा घेतलेला आहे. जिओ रेफरन्सिंग झाल्यानंतर आपली जी काय पुढची स्टेप असते ती म्हणजे मॅपचं डिजिटायझेशन जे ते डिजिटायझेशन मॅपचं करणं. म्हणजे एखादा मॅप, आता इथं मी सांगली जिल्ह्याचा जो काही मॅप आहे तो सांगली जिल्ह्याचा मॅप घेऊन त्याच्या तहसील बाउंड्रीज जे आहेत
त्या तहसील बाउंड्रीज पॉलिगॉन जे आहे त्या पॉलिगॉनच्या साह्यानं त्या कशा क्रिएट करायच्या, त्याच्या स्टेप्स जे आहेत त्या स्टेप्स त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या स्टेप्स प्रमाणे तुम्ही गेला आणि तुमच्याकडे असणारा कुठलाही एखादा जो मॅप आपण जिओ रेफरन्स केलेला आहे, तो जिओ रेफरन्स केलेला मॅप घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे डिजिटायझेशन जे ते डिजिटायझेशन करता येऊ शकतं आणि त्याच्यामधून आपली शेप फाईल कशा पद्धतीनं क्रिएट होत असते हे काल चौरे सर जे त्या चौरे सरांनी आपल्याला सविस्तरपणे त्यावरती मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन केलेलं आहे. आता यामध्ये लाईन डॉट किंवा जे पॉइंट आणि पॉलिगॉन हे कशा पद्धतीनं जनरेट करायचे, त्याचे जे फिल्ड्स असतात ते फिल्ड्स ऍट्रिब्यूट टेबल्स मध्ये कशा प्रकारे भरायचे, त्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला डिजिटायझेशन कसं करायचं वगैरे हा सगळा जो काय भाग आहे तो भाग त्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता जे अमोल जरग सरांनी आपल्याला मॅपचं म्हणजे कोणत्याही एखाद्या प्रकारचा घेतलेला मॅप आणि त्याला जो अटॅच असणारा जो काही डेटा आहे तो डेटा हा आपण ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आता आपल्याला त्यांनी पाय चार्टचे मेथड सांगितली किंवा बारग्राफ जो आहे त्या बारग्राफची मेथड सांगितली किंवा ज्या कोरोप्लेट मेथड आहेत, याचबरोबर डॉट मेथड आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत आणि त्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथडच्या साह्यानं आपल्याला कशा पद्धतीनं तो मॅप जो आहे तो मॅप तयार होतो हे आपल्याला त्यामध्ये सांगता म्हणजे या स्टेप्स जे आहेत त्या स्टेप्स त्यासाठी दिलेल्या आहेत. म्हणजे त्याचा कलर चेंज करणं असेल किंवा सिम्बॉलॉजी जी असते ते कॅटराईज कशा पद्धतीनं करायचं, त्याच्या व्हॅल्यू वगैरे क्लासिफिकेशन कसं करायचं, ह्या सगळ्या त्याच्या स्टेप्स जे त्या स्टेप्स यामध्ये दिलेल्या आहेत. आता त्यानंतर प्रत्यक्षात आपण ज्या वेळेला एखादा नकाशा जो असतो त्या नकाशाचं मॅप लेआउट जो तयार करायचा असतो तो प्रिंट लेआउट तयार करत असताना त्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचंय हे आपण सुरुवातीला QGIS चा जो इंटरफेस असतो तो QGIS चा इंटरफेस ओपन करायचा. ओपन केल्यानंतर त्यामध्ये असणारा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट वरती क्लिक केलं की सर्वात खालच्या बाजूला तुम्हाला सिलेक्ट न्यू प्रिंट लेआउट म्हणून एक ऑप्शन जो आहे तो ऑप्शन येतो. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला क्रिएट प्रिंट लेआउट टायटल जे आहे ते देण्याची एक विंडो जी असते ती विंडो ओपन होते. ती विंडो जी ओपन होईल त्या विंडोला तुम्ही तो प्रिंट लेआउट कोणत्या नावानं सेव्ह करणार आहे ते टायटल जे आहे ते टायटल तुम्हाला त्या फाईलसाठी द्यावं लागेल. आता ते टायटल दिल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ऍड मॅप म्हणून आपल्याला ऑप्शन जे आहे ते ऑप्शन येतं, ऍड न्यू मॅप टू द लेआउट. मग ते डबल क्लिक करून आपण ड्रॅग करून तो जो मॅप आहे आपला जो तयार आपण केलेला आहे तो मॅप आपण ड्रॅग करून जो पेज खालच्या बाजूला जी विंडो दिसते त्या ब्लँक विंडोवरती त्या ठिकाणी आपल्याला तो मिळेल. त्यानंतर पुढं ज्यावेळेला आता हा मॅप जो आहे तो मी प्रत्यक्षात त्याचा लेआउट जो आहे तो लेआउट सगळं तयार केलेला आहे. ऍक्च्युली जर माझा लॅपटॉप चालू असता आणि QGIS इंटरफेस ओपन झाला असता स्टेप्स तुम्हाला सांगितलं असतं पण त्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या स्टेप्स तुम्हाला आता याच्यामध्ये डॉक्टर कदम सर आवाज बंद करा. बावडे हा नाही बावड्याची सही घ्यायची आता ध्यानात आले. तर जो मॅप प्रिंट लेआउट जो आहे त्यामध्ये आपण त्या मॅपचं जे काही एरिया जो असतो त्याचं टायटल जे ते टायटल देतो. म्हणजे नकाशाची थोडक्यात अंग ज्याला आपण म्हणतो त्या अंगांच्या मध्ये तुम्हाला सांगली डिस्ट्रिक्ट इथं टायटल दिलेलं दिसेल. त्यानंतर सब टायटल म्हणजे हा मॅप जो आहे तो मॅप कुठला आहे तर तो पॉलिटिकल मॅप आहे म्हणून पॉलिटिकल हे त्याचं सब टायटल जे आहे ते सब टायटल दिलेलं आहे. आता हे सर्व तुम्हाला घेत असताना या साईडला जे टूलबार जो दिसतोय त्या साईडला तर हा जो टूलबार आहे त्या टूलबार मधून तुम्ही तिथं काल चौरे सरांनी जसं सांगितलं की तुम्ही कर्सर तिथं नेला की तो काय करतो तर टेक्स्ट जर घ्यायचं असेल तर त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आणि इकडं तुम्हाला ती विंडो जी आहे ती विंडो तयार करायची आणि
ते विंडो तयार केल्यानंतर या साईडला हा जो सगळा जो पॅनल आहे त्या पॅनलवरती तुम्हाला त्या टेक्स्टच्या अनुषंगानं मग त्याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट कोणता घ्यायचा, त्याचा साईज किती ठेवायची, त्याचा कलर किती ठेवायचा, हे सगळं जे काही असेल ते सगळं त्याची स्टाईल वगैरे जी आहे ती सगळी तुम्ही चूज करू शकता. आता त्यानंतर आपल्याला या साईडला जो भाग दिलेला आहे तो म्हणजे नॉर्थ दाखवायची असेल, नॉर्थचं सिम्बॉल आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं आणि त्याला ड्रॅग केलं की तुम्हाला नॉर्थची जे आपल्याला जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल येतो. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे स्टाईल्स आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारची नॉर्थ पाहिजे ती नॉर्थ आपण चूज करू शकता. इथं एक आपल्याकडं जनरली नॉर्थचा जो काही सिम्बॉल आहे ते सिम्बॉलच्या वरच्या बाजूला आपण एन लिहितो, त्यासाठी परत टेक्स्ट घ्यायचं आणि इथं नॉर्थ किंवा एन जरी लिहिलं तरी त्यामध्ये चालू शकतं. त्याचबरोबर या साईडला तुम्हाला स्केल दिसेल बघा, इथं हे स्केलचा बार आहे. त्या स्केलच्या बारवरती तुम्ही क्लिक केलं की इथं तुम्ही स्केल घेऊ शकता. त्या स्केलमध्ये तुम्हाला किलोमीटर मध्ये पाहिजे, मीटर मध्ये पाहिजे, ती सगळी माहिती या बाजूला येते. किंवा त्याच्या डिव्हिजन्स किती पाहिजेत, तुम्हाला प्रायमरी डिव्हिजन्स फक्त पाहिजेत का सेकंडरी डिव्हिजन्स पण पाहिजेत, हेही त्याच्यामध्ये विचारलं जातं. आणि ती माहिती लिहून खाली तुम्ही ओके म्हटलं की इकडं त्याचे कलर वगैरे जे काय आपल्याला चेंज करायचे आहेत ते सगळे कलर्स तुम्ही इथून चेंज करू शकता. त्याच्यानंतर इंडेक्स आपल्याला इथं द्यायची आहे. ती इंडेक्स देताना आपण इथं जाऊन इंडेक्सचा जो टूल आहे ते टूल सिलेक्ट करायचं आणि इथं तुम्ही ड्रॅग केलं की तुम्हाला इथं इंडेक्स जे आहे ती इंडेक्स येते. परत त्या इंडेक्सला टायटल वगैरे हे सगळं तुम्ही इथं देऊ शकता. त्याप्रमाणे आपल्याला इंडेक्स तयार होते. आता हे बेसिक काही गोष्टी ज्या त्या गोष्टी इथं झाल्या. याच्याशिवाय तुम्हाला जर समजा तो मॅप कुणी प्रिपेअर केलेला आहे, आपल्याकडे जर बघितलं तर मॅप प्रिपेअर्ड बाय वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं खाली, तो तुम्ही देऊ शकता. त्या मॅपचा सोर्स काय तो आपल्याला द्यायचा म्हटलं तरी तो देता येतो. किंवा याच्याशिवाय एखादा तुम्हाला इथं काही फोटोग्राफ्स, आपण काही मॅप्स वरती जर बघितलं तर काही फोटोग्राफ्स वगैरे टाकलेले असतात बघा, तर ते फोटोग्राफ जरी टाकायचे म्हटलं तर इथं बघा इमेज आहेत ह्या साईडला. ती इमेज तुम्ही तुमच्या लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला ज्या ठिकाणी इमेज आहे तिथून ती इमेज आपण या मॅप वरती आणू शकतो. आणि ही सगळी जी काही इमेज वगैरे जी आहे ती आपल्याला या मॅप वरती घेता येऊ शकते. आता यातला एक सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुम्ही पेजची साईज सुद्धा चूज करू शकता. किंवा पेज तुम्हाला A4 पेज घ्यायचं आहे का लिगल पेज घ्यायचं आहे, कोणत्या प्रकारचं पेज घ्यायचं आहे हे आपल्याला त्यामध्ये देता येऊ शकतं. याच्याशिवाय अजून दुसरा एक जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला लॅटलॉंग जे असतील ते लॅटलॉंग देणं. लॅटलॉंग देत असताना आपण सुरुवातीला जर त्याच्यावरती जो आपला मॅप आहे त्या मॅप वरती राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही जर गेला तर गेल्यानंतर तुम्हाला तिथं लॅटलॉंग जे असतात ते लॅटलॉंग तुम्हाला देता येतात. आता हे लॅटलॉंग देत असताना फक्त काळजी आपल्याला जे आहे ती काळजी काय घ्यावी लागते की आपला नकाशा जो तो नकाशा कुठला आहे, म्हणजे एखाद्या गावचा नकाशा आहे, तालुक्याचा नकाशा आहे, जिल्ह्याचा नकाशा आहे का राज्याचा आहे का देशाचा आहे, तर त्यानुसार आपल्याला त्याचे इंटरव्हल्स जे असतात ते इंटरव्हल चूज करावे लागतात. म्हणजे चुकून आपण देशाचा नकाशा घेतला आणि इंटरव्हल 1 डिग्री ठेवलं तर ते खूप एकमेकांमध्ये असे मिक्स झालेले सगळे तुम्हाला लॅटलॉंग जे ते लॅटलॉंग दिसतील. तर ते थोडस काळजीपूर्वक जर आपण केलं तर सगळे आपल्याला नकाशा जो तो नकाशा इथं जो मी दाखवला त्याप्रमाणे आपल्याला तयार करता येतो. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर शेवटी हा नकाशा जो तो नकाशा आपण सिलेक्ट करून एक्सपोर्ट करताना तो एक्सपोर्ट ऍज अ इमेज म्हणून करायचा आहे का एक्सपोर्ट ऍज PDF म्हणून करायचा आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये तो आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे ते आपल्याला देता येतं. त्याचं फाईल नेम देता येतं आणि तो कुठं सेव्ह करायचा आहे तो सेव्ह आपल्याला व्यवस्थितपणे करता येऊ शकतो. या पद्धतीनं ज्या वेळेला आपला नकाशा तयार होईल त्यावेळेला म्हणजे ज्याला आपण डिजिटायझेशनची पहिली पायरी जी आहे ती पहिली पायरी पासून ते आपण एक फायनल स्टेप ज्याला आपण म्हणतो की आपलं प्रॉडक्ट जे आहे म्हणजे जो नकाशा जो आहे तो नकाशा पूर्णपणे तयार होणं हे आपलं फायनल प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो ते फायनल प्रॉडक्ट आहे. हे फायनल प्रॉडक्ट आपण तयार करून आपल्याला
आपल्या ज्या ठिकाणी तो वापरायचा आहे, मग तो रिसर्च पेपरमध्ये वापरायचा असेल किंवा जे काही आपले रिपोर्ट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये वापरायचा आहे, ज्या ठिकाणी वापरायचा तो आपल्याला नकाशा वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतो. थोडस आता ह्या थेरॉटिकलच भाग माझ्याकडून झाल्यासारखा झालाय, पण मी जरग सरांना विनंती करतो की त्यांनी काय करावं की थोडस या ज्या स्टेप्स आहेत या स्टेप्स त्यांनी प्रत्यक्ष QGIS वरती दाखवाव्यात. जरग सर. हा सर, मला जे बेसिक फंडामेंटल्स जे माहित आहेत मॅप लेआउटचे ते मी तुम्हाला सगळे हो, हो. दाखवेन. त्यातनं तुम्ही हो, पण हो, सांगा दाखवा. की कुठं टूल्स वरती हो, जायचं, हो. काय हे करायचं ते तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्ही मला इन्स्ट्रक्शन द्या, मी इथेही दाखवू शकतो, काय नो प्रॉब्लेम. तुमचे हे करा, ओपन करा. हो हो, मी स्क्रीन शेअर ओपन हा ऑलरेडी ओपनच आहे सर, आय थिंक. हा, हे आमची बंद करतो. सर करतोय मी आता ओपन. KR सर तुमचे बंद आहे. ओपन झाली सर, माझी दिसते. हा, दिसतंय सर. तर हा आपण केलेला एक मॅप आहे, कोरोप्लेन मॅप आहे. हा जो टूल बार आहे, या टूल बार वरती 3 नंबरचं जे आयकॉन आहे तो न्यू प्रिंट लेआउट आहे. कदाचित तुमच्यात वेगळा आयकॉन असेल, कारण हे लेटेस्ट व्हर्जन आहे त्यामुळे. ते सिम्पल क्रिएट अ प्रिंट लेआउट म्हटल्यानंतर तुम्हाला जे नाव टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. तर मी टाकतो की नाव की जे आहे ते कोरोप्लेन मॅप. सिम्पली जस्ट ओके. ओके केल्यानंतर ही कोरोप्लेन मॅपची विंडो काय होईल, ओपन होईल. आता मला तो मॅप इथं आणायचा आहे. हे लेआउट बघताना तुम्हाला दिसेल की इथे लेआउट एडिट वरती क्लिक केले की सगळे व्ह्यू वरती, आयटम्स वरती, आयटम ऍड, तुम्हाला ऍड मॅप करायचं असेल तर तुम्ही इथनं करू शकता. अदरवाईज तुम्हाला त्याच्याकडे इथं पण आहे ऍड मॅप. तुम्ही इथे गेलं तर इथं पण होऊ शकतं. ऍड 3D मॅप, ऍड पिक्चर, लेबल, लेजंड, ऍड स्केल बार, ऍड नॉर्थ एरो, ऍड शेप वगैरे जे ह्या विंडोवरती दिलेलं आहे त्या ऍड आयटम मध्ये दिलेलं आहे, ॲटलास अँड सेटिंग्स. आणि ह्या साईडला जे आहेत जे आयटम प्रॉपर्टीज आहेत, जे लेआउट आहेत, आयटम प्रॉपर्टीज आहेत आणि गाईड्स आहेत. तुम्हाला कसं हवं ते आता आपल्याला ऍड करायचं आहे. त्यामुळे आपण काय करतो की इथं ऍड मॅप म्हणतो, याच्यावर क्लिक करायचं, सिम्पली ड्रॅग करायचं इथं तुम्हाला जसं हवं तसं, जस्ट सोडून द्यायचं. हा मॅप इथं ओपन झाला. ओके, आता हा मॅप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं स्केल पण आहे, ऍड स्केल बार. तुम्ही स्केल कधी देऊ शकता, इथं सिम्पली ड्रॉन करायचं, त्याचं स्केल आलं. स्केल तुम्ही ज्यावेळी ड्रॉन कराल त्यावेळी इथं ग्रीड, गाईड्स आणि ग्रीड्स येते. त्याचं सेपिंग काय, XY किती तुम्हाला हे पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं चेंज करू शकताय. म्हणजे ग्रेडिंग सेपिंग काय, मिलीमीटर मध्ये, किलोमीटर्स वगैरे हे सर्व इथं दाखवलं जातं. तुम्हाला टेक्स्ट घ्यायचं असेल, सॉरी ना, हा ॲरो आहे, तुम्ही सिम्पली इथं ॲरो हे करू शकता याचा. तर तुम्ही ऍड आयटम, सिंपल करू शकता. इथं ॲरो आला, इथं फक्त तुम्ही टेक्स्ट म्हणू शकता. टेक्स्ट आहे, टेक्स्टला इथं राईट क्लिक करा, फक्त टाका. फॉन्ट साईज तुम्ही इथून चेंज करू शकताय. वाढवू शकताय. चालू व्यवस्थित चालू. होय, कारण मी त्यावरच केली सगळं. हा नॉर्थ ॲरो आला, तुम्ही व्यवस्थित सेट करू शकता. त्यावर थोडंसं मूव्ह केलं की ठीक आहे, हा नॉर्थ ॲरो आला.
तुम्हाला टायटल टाकायचं असेल तर ऍड लेबल म्हणा. या बेसिक गोष्टी सांगतोय, इन ऍडव्हान्स मध्ये जाण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही या बेसिक गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करा. तुमचं जो मॅपचं नाव असेल, टायटल असेल ते तुम्ही टाकू शकता. देन तुम्ही फॉन्ट चेंज करा, सर्च करू शकता टाइम्स न्यू रोमन, फॉन्ट चेंज करू शकता. तुम्ही इथे डायरेक्ट टाईप पण करू शकता. ऍड लेजंड वरती इथे क्लिक करा. तुमचे जे लेजंड्स आहेत ते इथे फक्त जस्ट सिंपल जरी मॅप बनवायचं झालं तर आपल्याला सहज येऊ शकतो. फक्त या विंडोवरती इथं नाही. आणि एक्झॅक्टली मॅप मध्ये काय हवं असतंय, एकतर तुमची लिजंड एक महत्वाची आहे, त्याचबरोबर वरती टायटल हवा आहे, नॉर्थ आर हवा आहे आणि स्केल हवा आहे, बस एवढं. आणि बाकीची तुम्हाला जी काही रंगरंगोटी करायची आहे ते तुम्ही करू शकताय. अगदी ह्या लेआउट वरती क्लिक करा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रिड्स आहेत. तुम्ही याला ग्रिडिंग पण देऊ शकता ऍज पर तुम्ही जसं देत आहे ग्रिड्स देऊ शकताय. त्यानंतर इथे एक्सपर्ट सेटिंग्स आहेत, त्या देऊ शकताय. तुम्ही रिसाइज करू शकताय मार्जिन. इथे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स तुम्ही बघू शकताय. आयटम प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर ह्या मेन प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामध्ये तुमचं मॅप प्रोजेक्शन काय, तुमचे स्केल किती पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. इथं 50,000 देऊ शकताय, एकाच 1.5 लाख देऊ शकताय. जसं दिल तसं ते स्केल बदलते. आता एकाच आपण इथं 50,000 टाकलं, हे एंटर मारलं तर हे चेंज होते. तसं प्रकारे आपण काय करू शकतो, अशा प्रकारे आपण इथनं चेंजेस करू शकतो. इथं मॅप रोटेशन आहे, तुम्हाला मॅप कसा रोटेट करायचा असेल तर इथनं रोटेट होऊ शकतंय. ह्या विंडोवरती गेल्यानंतर तुमचं प्रोजेक्शन सिस्टीम काय आहे ते तुम्ही करू शकता. यूज प्रोजेक्ट सिस्टीम काय आहे त्यानुसार. हे लेयर्स आहेत, तुम्हाला लेयर्स अजून काय इथं ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकताय. हे एक्सटेंट्स आहेत, तुम्हाला कळते की एक्सटेंट काय 72 पॉईंटचे वाय एक्सेस किंवा एक्स वाय एक्सेस आहेत ते. टेम्पोरल रेंज काय असेल तर तुम्ही क्लिक केली तर त्याची रेंज कळते तुम्हाला, स्टार्ट कधी केलंय, एंड कधी केलंय हे तुम्ही सांगू शकताय. त्याचबरोबर इतर ग्रिड्स आहेत, तुम्ही ग्रिड्स ऍड करू शकताय, मायनस करू शकताय. तुम्हाला जर ग्रिड्स हवे असतील तर याला ग्रिड्स देऊ शकताय. ओव्हरव्ह्यू आहे, ओव्हरव्ह्यू मध्ये सेम तसंच आहे. तुम्ही ग्रिड दिल्यानंतर तिथं मॅप फ्रेम काय असेल, फ्रेमची स्टाईल काय असेल तुम्हाला पाहिजे असेल तर, ब्लेंडिंग काय असेल, इन्व्हर्ट ओव्हरव्ह्यू असं काय, सेंटर व्ह्यू कसा असेल, हे सगळे इथे ह्याच्यामध्ये त्या ओव्हरव्ह्यू मध्ये दिलेलं आहे. पोझिशन आणि साईज कशी हवी तुम्हाला त्यानुसार इथे दिला. हाईट किती पाहिजे, विड्थ किती पाहिजे, मिलीमीटर मध्ये पाहिजे, इंचामध्ये पाहिजे, सेंटीमीटर मध्ये पाहिजे, फिट्स मध्ये पाहिजे, तर हे सगळं इथे दिलेलं आहे. रेफरन्स पॉईंट कसे पाहिजे ते दिलेलं आहे. रोटेशन आहे. तुम्ही जसं एक एक यूज कराल तसं तुम्हाला आयटम आयडी तुमचं मॅपच्या एक तुम्ही मॅप केला असेल तर त्याला एक पर्टिक्युलरली आयडी द्यायचा असेल. समजा 10 नंबरचा मॅप हा काय आहे की कोरोप्लेट मॅप आहे, 8 नंबरचा मॅप काय आहे तर हा पाय चार्ट आहे. ते तुम्हाला इथं आयडीज तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर व्हेरिएबल्स आहेत, तुम्ही कुठले कुठले व्हेरिएबल्स घेतलेला आहे, त्याचं ग्लोबल प्रोजेक्शन काय आहे ते तुम्हाला इथे सगळं दिसेल. लेअरचा आयडी काय आहे, प्रोजेक्ट नेम काय, तुम्ही काय यूज करता, हे सगळे इथं डिटेल्स व्हेरिएबल्सचे येतात, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचे. अशा प्रकारे तुम्हाला काय करता येते, हे सर्व करताय. हॉरिझॉन्टल गाइड्स, व्हर्टिकल गाइड्स, हे तुम्ही ज्यावेळी ग्रिड ऍड करणार त्यावेळी तुम्हाला ते येऊ शकतं. सर हॅलो जाधव सर. फक्त शेवटी आता ते सेव्ह करायचा, हा. ते तेवढं फक्त एक ऑप्शन सांगा. सेव्ह करायचं तुम्ही लेआउट आहे तुमची, इथं सेव्ह प्रोजेक्ट म्हणू शकता, किंवा एक्सपोर्टला जाऊ द्या, हा. किंवा डायरेक्ट तुम्ही Export तिथं image. प्रिंट. एक्सपोर्ट इमेज म्हणू शकतोय, एक्सपोर्ट पीडीएफ पण म्हणू शकतोय आपण डायरेक्ट. बरोबर. हा. सर स्केल राहिलं स्केल. स्केल टाकलंय सर खाली. हे नाही लॅट लॉंग. हा लॅटलॉंग ग्रिड एक दाखवा. ग्रीड असतात. तुम्हाला मी इथे सांगितलं ना सर की सर ग्रीड ऍड करून दाखवताय का थोडं? आता हे ग्रीड तुम्ही ऍड केलं, ग्रीड ऍड केल्यानंतर त्याला मॉडिफाय ग्रीड म्हणायचं. ओके,
आता हे तुम्ही केल्यानंतर तुम्ही कुठले प्रोजेक्शन वापरले तर इथं सीआरएच्या ठिकाणी काय आपण लिहायचं WGS84 इथं सॉलिड येते. तिथे तुम्हाला कसं पाहिजे, क्रॉस पाहिजे, मार्क्स पाहिजे, फ्रेम अँड अनोटेशन्स ओनली पाहिजे, तर आपण सॉलिड्स घेतले. आता आपल्याला किती पाहिजे तर आपण इथे एक 2 टाकूया. एक्स ऍक्सिस वरती 2 आणि वाय ऍक्सिस वरती 2 टाकू. ओके, त्यानंतर आता हे डिवायडेड झालं. आपण क्रॉस बघू. मार्क्स निर्माण करत बुद्धी सुचली म्हणजे ही तरी चालू करेल. सर आवाज येत नाहीये. हा चालू आहे. हॅलो सर. हा. डायरेक्ट तुम्ही आता ग्रीडला जावा. ग्रीड. हा मी सांगतो. एक मिनिट ऍड करतो ते. हो करा करा. ग्रीड स्टाईल. हा. हॅलो. हा बोला. हा सर, मी आता ग्रीड स्टाईल ओपन केलंय. एक सॉलिड, डॉट्स अँड प्रोसेस. सॉलिड घ्या. सॉलिड. येस. इथं आपल्याला कलर कलर घेतला. ग्रीड अँड गाईड डिफॉल्ट. इथं ग्रीड स्पेसिंग, स्नॅप वगैरे. ऍड ग्रीड केला. सॉरी एकच मिनिट. नाही 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 ते क्लोज करा. क्लोज करा सर ते. हे एकच मिनिट. राईट क्लिक करून तुम्ही ऍटम प्रॉपर्टीजला जावा. हा. हा. ऍटम प्रॉपर्टीजला गेल्यानंतर मेन प्रॉपर्टीज मध्ये चेंज सीआरएस करा. चेंज सीआरएस. बाय डिफॉल्ट 4326 WGS84 येईल.
फ्रेम त्याच्या मध्ये खाली ग्रीड, त्याच्या खाली परत आता ग्रीडला जावा. एक मिनिट. आयटम ग्रीड ग्रीड इथे दिसत नाही. मला वाटतं इकडं तुमचं लेबल सिलेक्ट आहे बघा सर, कुठे? मॅप हो. लेआउट मध्ये. हा. हा, ते लेबल पहिल्यांदा काढा. आता परत राईट क्लिक करून जावा. ऍटम Right प्रॉपर्टी, नाही ऍटम प्रॉपर्टी येत नाही. नाही. आयटम प्रॉपर्टी प्रॉब्लेम होते. सर मॅप 1 वरती क्लिक करा. मॅप 1 जे दिसतंय ना इकडे, हा, हा तिथे क्लिक करा सर. हा CRS सर आलं. CRS चेंज करा. हा हे तो हा, आता खाली ग्रीड वरती जावा. हा हा, तिथं प्लस करा. प्लसला हा ग्रीड वरती क्लिक One केलं. select करा. मॉडिफाय ग्रीड. ग्रीडला जावा. हॅलो, मॉडिफाय ग्रीड. हा, ग्रीड टाईपला फ्रेम इन अनोटेशनला ओनली ते घ्या. घेतलं. त्याच्यानंतर इंटरवलला हा. आता 1 किंवा 2 करा. मॅप युनिट. झिरो आहे की नाही, झिरोच्या तिथं हा 1 केलं. वाय One. पण 1 केलं. येणार 1 हा. येणार. हा 1 केलं. बर, 1 केल्यानंतर आता एक्स ला वायला दोन्हीलाही केलं. आता खाली फ्रेमला या. फ्रेमची स्टाईल. हा फ्रेम स्टाईल. हा, फ्रेम स्टाईल इंटिरियर अँड एक्सटिरियर घेतलं तरी चालेल. इंटिरियर एक्सटिरियर टिक्स घ्या. हा, हा ठीक आहे, घेतलं. ड्रॉ कॉर्डिनेटला जावा. डॉ कोऑर्डिनेटला टिक मार्क करू का? हा, टिक मार्क केलं. आता त्याच्यामध्ये परत आणखी ते काय आपल्याला फॉन्ट वगैरे ते काही चेंज करायचे म्हटलं तर इकडे आलेत बघा. मॅप वरती आलेत आपल्या. 73 74 75 77 16 16 17. हा, फक्त आता त्याच्यात आपल्याला स्टाईल कशी पूर्ण रेषा म्हणजे ज्याला आपण लॅटलॉंग जे आहेत ते घेता येतात, किंवा फक्त एक्सटिरियर किंवा इंटिरियर दोन्ही पद्धतीच्या टिक्स वगैरे ज्या आहेत त्या घेता येतात. म्हणजे याच्यात फक्त आता इंटरव्हल मध्येच प्रॉब्लेम येतो. जे लहान नकाशा जर असेल तालुक्याचा, तर त्याच्यामध्ये घेताना परत 0 पॉइंट मधून घ्यावं लागतं, किंवा आता याच्यामध्ये आपण 1 दिला पण काही वेळेला मिनिटामध्ये पण द्यावं लागतं. मग ते फक्त तेवढंच, फक्त जरा आपल्याला प्रॅक्टिस. जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. डिग्री मिनिट विथ सफिक्स, डिग्री मिनिट, डिग्री मिनिट सेकंद, हे सगळं दिलेलं आहे. बरोबर बरोबर. कधी कधी ती लेजंडच विसरते, कारण ArcGIS आणि QGIS वापरल्यामुळं एवढे. बरोबर, प्रत्येक नवीन व्हर्जन मध्ये आणखी थोडासा किरकोळ बदल चेंजेस. मी लेटेस्टच घेतलं आणि लेटेस्ट वरती सुरू केल्यामुळे थोडे चेंजेस वाटले. बरोबर बरोबर की, आणि ऐन वेळेला माझी जबाबदारी तुमच्यावर पडली ना. काय एवढे हे नाही. मी आता इथं बनवलेला मॅप नाही तर दाखवला असतं तुम्हाला मी मॅप बनवलेला. बरोबर बरोबर की. म्हणजे ठीक आहे, शंका कुणाला काय आहेत का? नाही सर. नसेल तर नसतील तर जरा दुसरं एक डिस्कशन करायचं होतं की आपण काय केलंय की आता उद्या आपल्याकडं अभिजित पाटील सर, डॉक्टर अभिजित पाटील सर हे एक्झरसाइज विथ गुगल अर्थ प्रोग्राम म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं ते घेतात, आणि आपल्याला प्रत्यक्षात प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तो भाग आहे. एक्झरसाइज विथ गुगल अर्थ प्रोग्राम कसे करायचे असतात वगैरे, काय करायचे असतात. तर त्यांचं उद्या 5 ते 7 आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन आहे. आणि शनिवारी आपल्याकडं आपण हँड्स ऑन ट्रेनिंग साठी बऱ्याच जणांची डिमांड होती. पण काय होतंय की आपण तयारी एवढी जोरात करतोय, पण तेवढ्या प्रमाणात जो रिस्पॉन्स परत मिळायला पाहिजे. आता सकाळी आम्ही, मला वाटतं दुपारी एक गुगल फॉर्म टाकलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या सेंटरला हँड्स ऑन ट्रेनिंगला उपस्थित राहू इच्छिता हे त्यामध्ये विचारलेलं आहे.
तर जवळपास आतापर्यंत फक्त 10च लोकांनी फॉर्म भरलेला आहे. आता काय होतंय की आपण कराडच्या महिला महाविद्यालयामध्ये सातारा जिल्ह्यासाठी सोय केलेली आहे. आता लोक किती येणार आहेत हे कळालं तर त्यांना तेवढ्या पीसी वगैरे त्याच्या सगळ्याची जी काही सोय आहे ती सोय करता येईल. किंवा दुसरा एक भाग असा आहे की ते तयारी सगळी करून ठेवणार आणि आपली लोकच जर गेली नाही तिथं तर तो एकदम पुअर शो व्हायला नको. कुंडल सांगली जिल्ह्यासाठी आपण कुंडलला ठेवलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपण शिवाजी विद्यापीठाची जी काही जिओ इन्फॉर्मेटिक्सची लॅब आहे त्या लॅबमध्ये आपण ठेवलेलं आहे. तर म्हणून हे नक्की घ्यायचं आहे का नाही घ्यायचं, जे घ्यायचं असेल तर आता मी म्हणतो किमान एक 30-35 आपले जे पार्टिसिपंट आहेत ते जर त्यामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर घेतलेलं बरं. जर समजा 2 आणि 3 लोक जर येणार असतील तर त्यांच्यासाठी हे सगळं काही घेणं मग योग्य वाटतंय का? सर पार्टिसिपंट्स मध्ये सातारा जिल्ह्याचे किती आहेत आता? सातारा जिल्ह्याचे किती? 4 जण महिला महिला महाविद्यालय 4 लोकांनी आतापर्यंत सिलेक्ट केलेलं आहे. 4. मग मी एक काम करू का सर, विचारून पाहू का मग प्रत्येक कॉलेजला? हो चालेल की, काही अडचण नाही. थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन आता म्हणजे आपल्यातल्याच लोकांना आपण थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन विचारलं पाहिजे. आता काही ना मेसेज केले. हा सर अजून एक असं होतं, जर पार्टिसिपंटची संख्या जर कमी असेल तर सगळ्यांसाठी मिळून एकच सेंटर जर निवडून साधारणतः त्यांना जर म्हणजे प्रॉब्लेम काय आहे पाटील सर की एक तर आता एसटी बसेस बंद आहेत आणि बरोबर, ज्या सर. लेडीज आहेत त्यांना थोडस जरा ट्रॅव्हलिंग किंवा येणं जाणं थोडस जरा गैरसोयीचं होईल म्हणून आपण काय केलं होतं की त्या जिल्ह्यामध्ये एक सेंटर जे आहे ते सेंटर आपण हे केलं होतं. आता काय होतंय की सातारा जिल्ह्यासाठी सुरुवातीला आपण HM कॉलेज तयार झालं. आता ते ऐन वेळेला त्यांच्या एक्झामचा प्रॉब्लेम असल्यामुळं परत आपण महिला कॉलेजला आपण थोडंसं काय केलं की म्हणून तुम्ही करा म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी प्राचार्यांना भेटून वगैरे सगळी तयारी जी आहे ती तयारी केली. तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे की समजा जर पार्टिसिपंटची संख्या कमी असेल तर एकच सेंटर कोणतं तरी घ्यावं आणि त्या सेंटरवरती ठीक आहे तेवढ्या लोकांनी तरी एकत्र यावं. पण परत काय होणार की कोल्हापूर म्हटलं की मग सातारा जिल्ह्यातला समजा एखादा खटावचा किंवा एखादा कोणतरी मसवडचा दहिवडीचा जर एखादा पार्टिसिपंट यायचा म्हटलं तर त्याला खूप लांब पडणार ना. बरोबर सर, बरोबर. हा सर मी काय करतो, बेस्ट वे कॉल करतो. फक्त आता अडचण अशी नको व्हायला की एकदमच जर नवीन कॅन्डिडेट असला हा तर ठीक आहे आपण ते पण करूया, एकदम नवीन असलं तरी पण घेऊया. चालेल, मी सर कॉल करून कन्फर्म करून घेतो. बरोबर की. हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर, मी कलावाणीचे महाविद्यालय उंडाळे सुर्वे मॅडम बोलतेय. बोला. आमच्या इथं डिपार्टमेंट नाहीये लास्ट इयर, पण आलं तर चालतंय का मग? हो हो काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. इथं आपण विद्यार्थी, प्राध्यापक, डिपार्टमेंट असणारे, डिपार्टमेंट नसणारे सर्वांच्यासाठी आपण ओपन ठेवलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. जाधव सर नमस्ते. हा मला मग ते महिला महाविद्यालयात जवळ पडते त्याच्यामुळं तो गुगल फॉर्म तुम्हाला जो टाकलेला आहे भरायला तो भरून तुम्ही संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी गुगल फॉर्म भरून पाठवा. म्हणजे आपल्याला त्याच्यावरती उद्या सकाळपर्यंत काहीतरी डिसिजन घेऊन त्या प्रत्येक सेंटरला सांगता येईल. ओके ओके ओके. रत्नदीप जाधव सर. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते, बोला. ट्रेनिंग खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, सगळ्यांना उपयुक्त आहे. फक्त एक जे उद्याचं हँडसॉन होणार आहे ते हँडसॉन लाईव्ह मध्ये पण दाखवणार आहात का? काय म्हटलं सर? हँडसॉन जे आहे ते जर एखाद्याला जमणार नसेल तर लाईव्ह मध्ये पण दाखवणार आहात का? हो 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 हो, लाईव्ह मध्ये पहिल्यांदा तिथं डेमो लाईव्ह मध्ये आपण दाखवू काय? हॅलो. हो हो बोला सर. लाईव्ह मध्ये आपण तिथं डेमो दाखवू आणि डेमो दाखवल्यानंतर लगेच तिथं त्यांना प्रॅक्टिस करायला सांगू. त्याचा कंटेंट काही ठरला आहे का? ऑनलाईन तुम्ही म्हणताय का त्यावेळेला? हो. नाही तर त्यावेळेला आपल्याला ऑनलाईन नाही करता यायचं असं वाटतंय, किंवा ऑनलाईन करायचं म्हटलं तर मग परत प्रॉब्लेम कसा येतोय की परत ही संख्या म्हणजे आता जे आपण केलं तेच परत आणखी रिपीट झालं. म्हणजे हाच कंटेंट ऑनलाईनला ऑफलाईनला घेणार आहात का? हो हो हो, अगदी बरोबर अगदी बरोबर.
अगदी बरोबर. लँड यूज आणि अर्बन स्प्रॉल याचे अनालिसिस घेणार आहात? नाही नाही नाही, आता आपण काय करणार आहे की आतापर्यंतचा झालेला जो पार्ट आहे म्हणजे QGIS डाउनलोड करण्यापासून ते मॅप प्रिंट लेआउट पर्यंत चा जो ओके, ओके. झालेला भाग आहे तो आपण हँड्स ऑन ट्रेनिंगला प्रत्यक्षात तिथं प्रत्येकाकडनं करून घेणार आहे. ओके, ओके, ओके. हा 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 हॅलो सर. हा बोला. सर उद्या रजिस्ट्रेशन केलं तर चालेल का गुगल फॉर्मचं? कारण काय झालं कॉलेजमध्ये DL देतात का विचारूनच जरासं फक्त करणार होते म्हणून नाही केलं. मी तर शिवाजी विद्यापीठमध्ये जाणार आहे कारण मी हो, पन्हाळ्याच्या हो, इकडे हो, कॉलेज हो. आमचं. हो 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 बरोबर की नाही म्हणजे करायला काही अडचण नाही. उद्या 10-11 वाजेपर्यंत जरी तुम्ही सांगितलं तरी त्यांना पुढं आपल्याला सांगावं लागेल ना की बाबा एवढी लोक येणार आहेत, किंवा तेवढ्या लोकांची बाबा काहीतरी आपल्याला सोय करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगायचं विसरलो की आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी कुणाकडून कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही. इव्हन रिसोर्स पर्सन यांनी सुद्धा स्वतः सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं आपण त्यांना रेम्युनेशन वगैरे कुठलंही काहीही आपण त्यांना दिलेलं नाही. आणि त्यामुळं आपले डबे घेऊन आपल्या खर्चानं आपण स्वतः तिथं जायचं आहे आणि स्वतः आपल्याला शिकायचं आहे म्हणून जायचं आहे. हो सर. हा मग नाही मग त्या शिकायचंच आहे पद्धतीने मला. फक्त कसं आहे कॉलेजमध्ये DL देतात का नाही तेवढ्यासाठी आज फक्त गुगल फॉर्म भरला हो. नाही. हा उद्या हा फायनल केलं. सर हा बोला. सर याच्या व्यतिरिक्त एक मी वेबसाईट सांगतो. तिथे हा जाऊन जरी तिथून डेटा घेतला तिथे सगळी स्टेप बाय स्टेप सगळं दिलेलं आहे. हा तिथे जरी हा प्रॅक्टिस केली तरी चालेल लोकांनी, म्हणजे तिथून पण हो घ्यावं हो आणि ते पण प्रॉपर युटिलाइज करावं बरोबर, असं मला अगदी वाटते. बरोबर. बरोबर. तुम्हाला वाटलंच तर मी एक डेमो दाखवतो. स्क्रीन शेअरच आहे ना? हो तुमची स्क्रीन शेअरच आहे. जस्ट फक्त क्लिक करा. गुगल येईल. गुगल वरती iGet DST टाका, एंटर मारा. हे DST iGet.in IGET क्लिक करा. ट्युटोरियल्स येईल. अंडरस्टँडिंग GIS, इंट्रोडक्शन टू QGIS, प्रोजेक्शन, जिओ रेफरन्सिंग, इमेज रजिस्ट्रेशन, डिजिटायझेशन, मॅप प्रिपरेशन, डेटा एक्सप्लोर, वर्किंग विथ टेबल, गुगल अर्थ, GPS. जस्ट क्लिक इंट्रोडक्शन टू QGIS, गेटिंग स्टार्टेड विथ QGIS. काय काय असणार आहे इथे डाउनलोड PDF होईल. त्याचबरोबर इथे डेटा पण आहे. ओके, तुम्ही डाउनलोड PDF ला क्लिक केलं तर तुम्हाला सगळे काय करायचं आणि काय नाही सगळं हा फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही यूज करू शकता. याच्यापासून बरोबर. अजून एक दुसरी कुठली आहे तुम्ही सरळ तुम्हाला शिकायचंच आहे. Udemy लॉग इन करा. कोर्स डिमांड. पण तुम्हाला इथं जरक सर इथे पेस्ट करा ती मेसेज मध्ये, ऑडियन्सला कॉपी करता नाही आलेली किंवा ठीक आहे मी पाठवतो काय प्रॉब्लेम नाही. हे Udemy आहे, इथं पे करावे लागेल. पण ह्या जगातलं कोणी कितीही स्टँडर्ड पेपर काढू दे, इल्सवेअर काढू दे, काहीही करू दे, त्यांनी जी मेथड्स वापरली ती तुम्हाला इथे इत्तमभूत मिळेल. अगदी बाय स्टेप व्हिडिओ बेसिक, त्याचबरोबर त्याचा डेटा देखील मिळेल. तुम्ही इथं फक्त लॉग इन व्हायचं, तुमचं काय असेल ते ईमेल ID टाकायचा. रिसोर्स खूप आहेत, तुम्ही फक्त युटिलाइज केले पाहिजेत आणि बरोबर. तुमच्याकडे वेळ पाहिजे. पासवर्ड केलं.
तुम्ही लॉग इन झाल्यानंतर ही त्याची इंटरफेस विंडो येईल. तर तुम्हाला जे हवं असेल, समजा तुम्हाला आता फॉरेस्ट फायरचं करायचं आहे किंवा लँड यूज लँड कव्हर करायचं आहे, तुम्ही इथं फक्त टाका लँड यूज लँड कव्हर युझिंग QGIS. एंटर. आता इथं पेड करावं लागतं, पण ह्यांचं जर तुम्ही एखादं जर म्हणजे किती मशीन लर्निंग थ्रू सगळं येते. अगदी मशीन लर्निंग तुम्हाला 500 रुपये मध्ये कोण शिकवतंय? कोण शिकवतंय का? तुम्हाला डेटा देते सगळं. तुम्हाला लँड यूज लँड कव्हर क्लासिफिकेशन करायचंय, GIS मध्ये करू शकता, एरडास मध्ये करू शकता, आर्क मध्ये करू शकता, NV मध्ये करू शकता. अगदी डिटेल्स तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे इथं गुगल अर्थ वरती करू शकता. गुगल अर्थ इंजिन फॉर मशीन लर्निंग आणि चेंज डिटेक्शन. तुम्ही या कोर्स वरती क्लिक करा, तुम्हाला याच्यातले कंटेंट्स काय आहेत ते तुम्हाला इथे सांगतील. हा 6.5 तासाचा कोर्स आहे. 15 तुम्हाला डाउनलोड रिसोर्स आहेत, फुल टाइम ऍक्सेस आहे. तुम्ही कशावरही बघू शकता याचा कोर्स. त्यानुसार इथे जेवढे कोर्स आहे ते मशीन लर्निंगचे तेवढे तुम्ही इथे बघू शकता. बाय म्हणले की बाय, म्हणजे तुम्ही विकत घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही माय लर्निंग आहे. आता हा मी मशीन लर्निंगचा कोर्स शिकतोय, तर माझे जे काही कंटेंट्स आहेत तिथं बेसिक ऑफ मशीन लर्निंग लँड यूज लँड कव्हर. आता माझं 5वं लेक्चर आहे काय, क्लासिफिकेशन ऑफ जिओ स्पेशल अनालिसिस. त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल हा रिसोर्स आहे. तर इथे रिसोर्स सॅटेलाइटचे हाऊ टू डाउनलोड सॅटेलाइट इन ArcGIS, अनसुपरवाइज LULC इमेज अनालिसिस. त्यानंतर माझं काय की अप्लाय सुपरवाइज मशीन लर्निंग फॉर लँड यूज लँड कव्हर क्लासिफिकेशन, ॲक्युरेसी असेसमेंट इमेज क्लासिफिकेशनचं असेल, मग हे सेजिमेंट असेल. याच्यावर क्लिक केला की ह्याचे रिसोर्स सगळे येतात. इथं रिसोर्स म्हणले की तुम्ही डाउनलोड करू शकताय. इथं ऑब्जेक्ट बेस्ड आहे, फक्त फीचर आणि फीचर हे करू शकताय तुम्ही. इथं अनमॅन्ड एरियल व्हेकलचं पण आहे, ते ArcGIS थ्रू कसं करायचं. आता ह्या रिसोर्स वरती क्लिक केला की तुम्हाला इथं 2 येतात. इथं झिप फाईल एक येते आणि इथं ऑब्जेक्ट बेस्ड येते, ते तुम्ही डाउनलोड करू शकताय. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे पण शिकता येते. आता फॉर एक्झाम्पल हा मी सुरू केला क्लास, जे इमेज प्लेसेशन काय आहे तुम्हाला अगदी इन डिटेल्स मध्ये सांगू शकतात ते. सुपरवाइज क्लासिफिकेशन काय, ॲक्युरेसी असेसमेंट काय, म्हणजे तुम्हाला इत्तमभूत माहिती ह्या कोर्स मधून मिळते. 500 रुपये आपण असंही कुठेही गेलो तरी आपले खर्च होतात. तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुमचा प्रोग्रेस काय तो इथे दाखवला जातोय. 27 पैकी मी 5 फक्त आता ह्याच्यातले बघितलेत, अजून मला किती बघायचे 22 बघायचे आहेत. ज्यावेळी मी बघणार त्यावेळी ऑटोमॅटिकली इथं माझं सर्टिफिकेट डाउनलोड होणार. टोटल 23 लेक्चर आहे, त्याचे व्हिडिओ किती तासाचे आहे, लँग्वेज काय, किती जणांनी इनरोल केलाय, कॅप्शन काय, डिस्क्रिप्शन जे आपल्याला शिकवणार आहेत त्यांचं इथं नाव पण येते, कोण डिस्क्रिप्शन काय, कोण आपल्याला याच्यातून काय काय येणार. आणि ज्यांनी हा कोर्स घेतलेला इन्स्ट्रक्टर आहे ते हे इन्स्ट्रक्टर आहे. त्यांच्यावर क्लिक केलं तर त्यांची इत्तमभूत माहिती येते सगळी, की त्यांनी कशा कशावरती कोर्स घेतलेले आहेत, काय काय आहे. अशा प्रकारे रिसोर्स अवेलेबल आहेत. तुम्ही शोधणं तुमचं काम आहे आणि आत्मसात करणं आहे. या जगात सगळी गोष्ट अवेलेबल आहे. गुगलवरती तर आहेच आहे, पण तुम्ही शोधले पाहिजेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही शोधा, तुम्ही इथे कुठलंही अगदी फ्लड मॉडेलिंगचं घ्यायचं असेल तर तुम्ही सर्च टाका फ्लड इनंडेशन मॅपिंग. तुम्हाला जे कुठलाही पेपर वाचला असेल, समजा आता मी हेक्रास मध्ये केले, तर फक्त फ्लड इनंडेशन मॅपिंग युजिंग हेक्रास टाका, 1 तास बस. इंट्रोडक्शन टू जस्ट हेक्रास फ्लड मॉडेलिंग मध्ये खूप सारे सोर्स आहेत माझ्याकडे जे तुम्हाला मी सांगू शकतो, हे करू शकतो. तर हेक्रास आणि हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग, फ्लड रिस्क असेसमेंट विथ हेक्रास, एक HMS QGIS. अगदी मिनिमम रुपयामध्ये आपण कोर्स करू शकतो, स्वतः लर्न करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट टाकू शकतो. तुम्ही प्रोजेक्ट पेपर करू शकता. काय येणार नाहीत आपले पेपर, इल्सवेअरला, स्प्रिंजरला काय येणार नाहीत. आपण कधीही बघितलंच नाही. आपण बघायला सुरू करा, अभ्यास करायला सुरू करा, तुम्ही येऊ शकता. आणि याच्यात ऑलरेडी डेटा प्रॅक्टिसला दिलेला असतो, म्हणजे तुम्ही करायचे असतात. टास्क कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. ओके, मला एवढंच सांगायचं होतं. थँक्यू. ओके, धन्यवाद अमोल जरग सर. खूप अत्यंत रत्नदीप जाधव सर, काय बोलायचं आहे वाटतं तुम्हाला? याच्या जोडीला नासाचा देखील फ्री ऑफ चार्ज कोर्सेस आहेत. हो. ARSET एवढं टाकलं तर तुम्हाला भरपूर कोर्सेस मिळून जातील. बरोबर. त्याच्या लिंक फक्त सर तुम्ही शेअर करा, जरग सर आणि जाधव सर तुम्ही दोघेही.
म्हणजे आपल्यात जे इच्छुक असतील ते त्यामध्ये करतील निश्चितपणानं. ठीक आहे. आजच्या या सेशनमध्ये डॉक्टर अमोल जरग सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जे डिस्ट्रीब्युशनल मॅप जे आहेत ते कसे तयार करायचे, इव्हन त्यांनी मॅप लेआउट त्यावरती सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती फक्त हँड्स ऑन ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं तुम्ही पण सर्वांनी लवकरात लवकर तो गुगल फॉर्म भरा आणि तुमचे जे बाकीचे कोण मित्र आहेत त्यांनाही थोडंसं या बाबतीमध्ये अवेअर करा. आणि लवकरात लवकर जर आपल्याला उद्यापर्यंत दुपारपर्यंत आपल्याला काय असेल तो डेटा जर प्राप्त झाला तर हँड्स ऑन ट्रेनिंग हे आपल्याला ऑर्गनाईज करता येईल आणि यातून ज्या काही आपल्या शंका राहिलेल्या आहेत त्या शंका त्यामध्ये पूर्ण करता येऊ शकतील. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. मला वाटतं चॅटबॉक्स मध्ये अमोल जरग सरांनी हे टाकलेले आहेत, त्याच्या लिंक टाकलेल्या आहेत, त्या थोड्याशा कॉपी करून घ्या प्रत्येकानं. म्हणजे सर टेलिग्राम ग्रुपला जर टाकलं तर खूप बरं होईल. हो टाकतो. हा म्हणजे कसं होतंय की आता हे मीटिंग बंद केली की परत हे बंद होणार. मग टेलिग्राम ग्रुपला टाका त्या, म्हणजे आपल्याला त्या लगेच लोकांच्या पर्यंत सेव्ह राहतील. ओके, धन्यवाद सर्वांना. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. जरग सर. हा बोला सर. ते ग्रुपवरती तुमच्या मगाचे शेप फाईल वगैरे जे आहेत त्या संबंधित तर ते टेलिग्राम वरती जर सेंड केलात तुम्ही तर आम्ही प्रॅक्टिस करू शकतो. ही फाईल टेलिग्राम वरती येईना झालं. मी पाठवायचा प्रयत्न करतो टेलिग्राम वरती. काय सर डाटा फिल हा काय म्हणलं? हॅलो ऋषिकेश. हा सर. हॅलो काय म्हणलास तू? मी टेलिग्राम वरती पाठवायचा प्रयत्न करतो झिप फाईल करून. ओके. मग आम्हाला आता प्रॅक्टिस जर करायचं झालं सर तर मग आता ते आम्हाला QGIS चे आपले म्हणजे एक्सरसाइज डाउनलोड करून मग प्रॅक्टिस करायला लागणार का? होय ते आता मी जे इथे सगळे केले ना स्टेप बाय स्टेप त्याच्या मी ऑलरेडी ग्रुपला पाठवल्यात. बरोबर आहे? तू बघितलंस का नाही टेलिग्रामला? बरं. ते मॅन्युअल होते म्हणजे हा मॅन्युअल म्हणजे मी कसं करायचं हे सगळं केलंय पाठवलं.